नमस्कार. आज 8 मार्च 2025 इंटरनॅशनल विमेन्स डेच्या निमित्तानं टीम इन्व्हेस्टमेंट कल्चर तर्फे आम्ही हा आमचा पहिला पॉडकास्ट सादर करत आहोत. तर आता आम्ही बऱ्याचदा विचार केला होता ॲज अ फर्म की पॉडकास्टच्या माध्यमानं इन्व्हेस्टमेंट्स बद्दल आपल्या क्लायंटशी आणि ऑल्सो विथ द सोसायटी ॲट लार्ज काही गप्पा गोष्टी व्हाव्या, काही चर्चा व्हावी. तर अशा संदर्भात आणि स्पेशली आज जे विमेन्स डे आहे तर आपण कल्चर बद्दल बोलायचा विचार केला की जेव्हा आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट कल्चर म्हणजे नेमकं काय. तर आई बाबा तुम्ही दोघांनीही 30+ इयर्स ॲज अ बँकर काम केलं आहे. अर्ली रिटायरमेंट घेऊन इन्व्हेस्टमेंट कल्चर डू इट लाईक अ बिझनेस हा व्यवसाय चालू केला. तर सुरू करताना तुमचा या मागचा काय प्रेरणा स्रोत काय होतं किंवा व्हॉट इज द आयडिया ऑफ इन्व्हेस्टमेंट कल्चर ह्याच्याबद्दल थोडंसं बोला. येस, नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 सगळ्यांना शुभेच्छा. आत्ता कौस्तुभ जसं म्हणाला तसं मी आणि माधुरीने बँकेतनं थोडी अर्ली रिटायरमेंट घेऊन आम्ही काही कोर्सेस केले इन्व्हेस्टमेंटचे संदर्भातले, फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भातले, फॅमिली फायनान्शियल प्लॅनिंग. आणि त्याच्यानंतर 2017मध्ये हा व्यवसाय आम्ही चालू केला. 91पासूनच आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट वगैरे करत होतो. पण पुढे जेव्हा व्यवस्थित त्याचा अभ्यास करत होतो, त्या अभ्यास करताना जी काही पुस्तकं आम्ही वाचली त्याच्यामध्ये रॉबर्ट कियोसाकीच्या एका पुस्तकामध्ये इन्व्हेस्टमेंट कल्चर असा एका ठिकाणी त्यांनी शब्दप्रयोग केला होता. हा जो इन्व्हेस्टमेंट कल्चर जो शब्द त्यांनी एकदा केला तो माझ्या मनात कुठेतरी बसला आणि मी त्याच्यावरती विचार करायला लागलो की हा कल्चर हा शब्द कसा आलेला आहे. कारण इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, कल्चर म्हणजे संस्कृती. त्यामुळे गुंतवणूक संस्कृती या अर्थाने याच्याकडे कसं बघता येईल म्हणून मी विचार करायला लागलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की गुंतवणूक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपण करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी, फक्त फायनान्स नव्हे. आता कसं आहे, एखाद्या माणसाचं जे व्यक्तिमत्व असतं ते व्यक्तिमत्व माझ्या विचारानं 5 विभागात ते विभागलेलं असतं असं माझं मत आहे. ओके. आणि ते असं आहे की हेल्थ इज अ वेल्थ असं आपण म्हणतो बघा. ॲब्सोल्युटली. तर हेल्थ, दुसरं एज्युकेशन, त्याच्यावरती सुद्धा आपण गुंतवणूक करतो. हो. त्यानंतर ही फायनान्शियल वेल्थ, इथं पण आपण गुंतवणूक करत असतो. आणि हा गुंतवणूक हा शब्द याला जास्ती करून जोडला गेलेला आहे. हो. तिसरं म्हणजे आणखीन चौथं म्हणजे सोसायटल, म्हणजे समाजामध्ये आपली काही गुंतवणूक होत असते. त्याचप्रमाणे स्वचा आपण जेव्हा अभ्यास करायचा बघतो त्यावेळेला स्पिरिच्युअल वेल्थ हा एक विषय येतो. माधुरी, तुला काय वाटतं की ह्या ज्या गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हेल्थपासून ह्याच्यामध्ये तुला अजून काय त्याच्यामध्ये सांगता येईल? मला असं म्हणायचं आहे की आपल्याला सुरुवातीपासूनच म्हणजे आपण म्हणा जन्माच्यापासून आपण जेव्हा शिक्षणाचा विषय घेतो तर जेव्हा मूल जन्मतं तेव्हापासूनचं त्याचं जे शिक्षण सुरू होतं ते अगदी शेवटपर्यंत त्याचं कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात हे शिक्षण चालूच असतं. पहिल्यांदा आई वडील, घरातली माणसं, नंतर शाळेतले शिक्षक, पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रोफेसर्स, या ह्याच्यामध्ये त्याचा तो शिक्षणाने समृद्ध होत असतो. त्याचबरोबर त्याचं सोशल अँगलसुद्धा त्या मुलाचा निर्माण होतो. त्याला जी जोडली जातात मुलं, मित्र असो, मैत्रिणी असो, रिलेटिव्ज असो, समाज असो, या सगळ्यांच्या ह्याच्यातून तो काही ना काहीतरी घेत असतो, संस्कार होत असतात. आणि ते त्याच्याने तो समृद्ध होत असतो. जसंच शिक्षणाचं तसंच आपलं हेल्थच्या रिलेटेड सुद्धा तुम्ही जर पहिल्यापासून स्वतःच्या खाण्यापिण्यावरती किंवा तुमची व्यायाम असो किंवा स्पिरिच्युअल हेल्थ, आपलं इमोशनल हेल्थ असो, ह्या सगळ्यावरती जर पहिल्यापासून काम केलं तर तुमची तब्येत सुद्धा चांगली राहते, मनाने सुद्धा तुम्ही खंबीर होऊ शकता आणि हे त्याला पुढे कायमच त्याच्या उपयोगी पडतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही जो संस्कार हा शब्द वापरला तर संस्कृतीसाठी संस्कार हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर आपण थोडी रोज
एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत असतो. हो. व्यायाम असो, 4 दिवस व्यायाम केला, 4 वर्ष व्यायाम केला, आता मला काही गरज नाही असं कोणी म्हणू नाही शकत. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला व्यायाम करावाच लागतो. मी आता 10वीपर्यंत शिकलोय, 12वीपर्यंत शिकलोय, ग्रॅज्युएट झालोय म्हणजे माझं शिक्षण संपलं असं नाही आपल्याला म्हणता येत. शिक्षण हे शेवटपर्यंत, माणसाच्या शेवटपर्यंत त्याला शिक्षण हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं चालूच राहतं. फायनान्शियल प्लॅनिंग, गुंतवणुकीच्या बाबतीत जो आम्ही व्यवसाय करतोय त्यातही असंच आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावीच लागते, तरच तुम्ही तुमचे जे काय गोल्स आहेत ना ते तुम्ही अचीव करू शकता. सेम सोसायटीमधल्या सुद्धा इन्व्हेस्टमेंटबद्दल तेच. तुमचे कंटिन्युअसली तुमच्या फॅमिलीशी, तुमच्या मित्रांशी, तुमच्या गुरुजनांशी, तुम्ही जिथं काम करता त्या लोकांशी तुमचे संबंध हे रेग्युलर बेसिसवरती जसे तुम्ही डेव्हलप करता तसा त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावरती फरक पडत राहतो. ते समृद्ध होत जातं. आणि सर्वात शेवटी स्वचा अभ्यास, असा हा त्यामागचा आमचा विचार होता. आणि ह्या जर 4 गोष्टी समजल्या तर मग फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक जी आहे, ही जी फायनान्शियल रिलेटेड आहे, ही समजायला अतिशय सोपी जाते असं आमच्या दोघांचं मत पडलं. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपल्याला इकडे काय म्हणायचं आहे की जर का मी बरोबर समजू शकलो तुम्हाला आता जे काही तुम्ही बोलला ते, की इन्व्हेस्टमेंट कल्चर ज्या वेळेला आपण म्हणतो किंवा गुंतवणुकीचं संस्कृती आणि संस्कारांच्या बाबतीत आपण बोललो, तर हे नुसतं फायनान्शियल ऍस्पेक्ट नसून आता आपण काय समजा जर का आपण असा विचार केला की मनुष्य कुठल्याही काय गोष्टी खर्च करत असतो तर पैसा हा पहिला सगळ्यात मुद्दा आपल्या डोक्यात येतो. बट ॲट द सेम टाइम वी आर ऑल्सो स्पेंडिंग टाइम अँड एफर्ट्स ऑल्सो अपार्ट फ्रॉम मनी. तर ह्या गोष्टी नुसत्या खर्च न करता हे ना एका इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीच्या अँगलनं जर का बघितलं आणि ते कुठे कुठे कुठल्या ऍस्पेक्ट्स मध्ये, नॉट जस्ट फायनान्शियल, तर ते आपल्या हेल्थमध्ये असेल, फिजिकल ॲज वेल एज इमोशनल हेल्थमध्ये, त्याच्यात नंतर एज्युकेशन मध्ये असेल. आपण अभ्यास करतो ते काय नुसतं त्या वर्षाचे मार्क्स मिळवण्यासाठी करतो का त्याच्यातनं आपण आयुष्याच्याही बऱ्याच गोष्टी शिकत असतो. आपण काही लाईफ स्किल्स डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं सोशल लाईफ असेल, तुमचं फ्रेंड सर्कल असेल, तुमचे स्कूलचे ग्रुप असेल, तुमचं प्रोफेशनल सर्कल असेल, या सगळ्या गोष्टींच्या इव्हन इन्क्लुडिंग युअर स्पिरिच्युअल हेल्थ, हे गोष्टींमध्ये आपण जर का वेळ, एफर्ट्स आणि पैसा अशा प्रकारे जर का इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनं जर का गुंतवायला लागलो तर दॅट इज समथिंग क्लोज टू व्हॉट आय से की व्हॉट आय फील की आपलं इन्व्हेस्टमेंट कल्चर म्हणून आपण काहीतरी सेटअप करू शकू. अगदी बरोबर. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो की कुठलीही संस्कृती बनवायला किंवा कुठलीही संस्कृती जी आहे ती टिकवायला जर का आपण विचार केला तर त्या कामासाठी महिलांचं योगदान असणं अनिवार्य आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि याच मुद्द्यांवर या डिस्कशन्स करायला आपण आपल्या क्लायंट्स पैकी फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ आपण 4 महिलांना बोलवलेलं आहे. आपण त्यांचं काय मत आहे, त्यांचे काय एक्सपिरियन्सेस आहेत इन्व्हेस्टिंग बद्दल इन डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ, हे जर आज आपण समजून घेऊ, गप्पा गोष्टी मारू आणि वी होप दिस इज गोइंग टू बी अ गुड एंगेजिंग सेशन. तर अशा अर्थात आज आपण आपले गेस्ट जे बोलवलेले आहेत त्याच्यात पहिलं वंदना, आपण आल्याबद्दल सगळ्यात पहिले तर खूप धन्यवाद. तुमच्याकडनं आम्ही बरेच इनपुट्स आणि काही पर्स्पेक्टिव्ह एक्सपेक्ट करतोय. तर तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहात, काउन्सिलर आहात, तर थोडंसं तुमच्याबद्दल प्लीज सांगा. नमस्कार, मी वंदना कुलकर्णी. मी तू म्हणल्याप्रमाणे मी एक समुपदेशक आहे आणि मी समुपदेशनाच्या या क्षेत्रात गेली आता जवळजवळ 20-25 वर्ष कार्यरत आहे. माझं औपचारिक शिक्षण हे मास्टर्स इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी आहे आणि नंतर मी 10 वर्ष डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेमध्ये 10 वर्ष काम करत होते आणि त्यामुळे तिथे मला सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट अनेक प्रकारचे असतात. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, मी काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, तर त्या संस्थेमध्ये आम्ही सगळे एकत्र काम करतो अंडर वन रूफ आणि त्यामुळे माझा तिथला 10 वर्षांचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा मला होता. त्यामुळे मी विविध क्षेत्रामध्ये समुपदेशनाचं काम करते. मला खूप विविध गोष्टींची आवड आहे. साहित्याची आवड आहे, संगीताची आवड आहे आणि मी एक खेळाडू आहे. अजूनही मी ट्रेकिंग करते. मला सगळ्या गोष्टीत रस घ्यायला आवडतो
आणि तुमचा हा जो आज विषय आहे त्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी आपण करणार असलेली गुंतवणूक याच्याबद्दल जे बोलणार आहोत, तर त्यामध्ये मला जी मानसिक गुंतवणूक हा जो विषय आहे की बरं. मानसिक स्वास्थ्य हा जो विषय आहे हो. त्याबद्दल मी बोलेन. म्हणजे इनव्हॅल्युएबल इनपुट्स असतील तुमचे त्या बाबतीत आणि वी रिअली लुक फॉरवर्ड आपल्या डिस्कशनला. अद्वैता, आपण शिक्षिका आहात, समाजसेवक आहात, थोडंसं प्लीज तुमच्याबद्दल पण सांगा. नमस्कार. मी खरं अगदी अपघाताने शिक्षक म्हणून वळले. मला खरं मुलांमध्ये रमायला खूप आवडायचं आणि मग मला एकाने सांगितलं की तू जर बी एड केलंस तर चांगलं होईल हे, आणि मग मी या शिक्षण क्षेत्रात आले. पण इथे येताना सुद्धा मी ज्या अनेक गोष्टी लहानपणापासून शिकत होते त्याची इन्व्हेस्टमेंट मला शाळेच्या शिक्षणाच्या वेळेला शिकवताना खूप उपयोगी पडली. त्याच वेळेला माझ्या असं लक्षात आलं की शिक्षणाबरोबर कीर्तनकार सुद्धा शिक्षणाचंच काम करतात, समाजाचं प्रबोधन करतात. तर मी तेही प्रशिक्षण घेतलं आणि मग माझी गुंतवणूक मी सुरू केली सामाजिक कामासाठी, आणि त्याचा मला उपयोग होतो. मला ही साहित्याची आवड आहे. नंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं, ह्या सगळ्याचा उपयोग समाज प्रबोधनासाठी फार चांगल्या प्रकारे करता येतोय ह्याचं मला आता अनुभव येतो, आणि ती माझी गुंतवणूकच मी मानते. आणि ॲब्सोल्युटली वी आर व्हेरी थँकफुल काकू. खरं तर म्हणजे एकतर ॲज अ शिक्षिका आणि दुसरं ॲज अ समाजसेवक. जेव्हा आपण कल्चर बिल्डिंगचं गोष्ट करतो किंवा इवन आय वुड से नेशन बिल्डिंगची गोष्ट करतो, तर कुठल्याही जनरेशनचं अगदी शाळेच्या वयापासून ज्यांना ते मोठं होताना त्यांना जसं आपण घडवतो त्याच्यात तुमचा खूप मोठा हात आहे. आणि टू स्टार्ट विथ वी आर व्हेरी थँकफुल फॉर यू. आणि या चर्चेसाठी वी आर व्हेरी म्हणजे इगर आहोत की आपण या गोष्टींवर बोलूया. म्हणजे कसं आहे की कौस्तुभ, तू जसं म्हणाला नेशन बिल्डिंगसाठी शिक्षकाचा ओव्हरऑलच समाज घडवण्यामध्ये हो. खूप मोठा हात असतो. आणि त्या अँगलनी म्हणजे तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आम्हाला आज रेकॉग्नाइज करायला आवडेल आणि तुमच्याकडनं जाणून घ्यायला पण आवडेल. अद्वैता काकू, बाबा म्हटलं तसं समाज घडवण्यामध्ये तुमचे इनपुट्स आम्हाला खूप व्हॅल्युएबल आज येतील असं आम्ही उत्सुक आहोत. आणि काकू वंदना, तुमच्याकडनं इमोशनल वेलबिईंग फॉर एक्झाम्पल जे आहे, आता ते समाजाचा एक ऍस्पेक्ट झाला आणि आज जर का बघायचं झालं तर त्या ऍस्पेक्टनं आम्ही तुमच्या बरोबरच्या डिस्कशनला खूप आतुर आहोत. तर असंच आपण लेट अस ऑल्सो अंडरस्टँड द अदर पार्टिसिपेंट्स टुडे. तर वंदना, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात, काउन्सिलिंग करता. तर आता या ज्या आपण इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत एवढी जी चर्चा करतोय, तर एक गोष्ट आपण कदाचित इकॉनॉमिक्समध्ये वाचलेली असते आणि जनरली लोकांना जी माहीत असते ती मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स. तर त्या अँगलनं तुमचे काय इनपुट्स आहेत की इन्व्हेस्टिंग या अँगलवर आणि त्या मास्लोज हायरार्की ऑफ नीड्सचं जे पिरामिड आहे या दोघांचा कसा संबंध लावता येईल? तुमचे जे काय इनपुट्स असतील आम्हाला खूप आवडेल ऐकून घ्यायला. ओके. तर कसं आहे की पहिलं आपण हे लक्षात घेऊया की आपण मानसिक स्वास्थ्याकडे जेव्हा जाणार म्हणतो तेव्हा मानसिक स्वास्थ्य कशावर अवलंबून आहे असा जर आपण विचार केला, तू म्हणतोस त्या मॅस्लोच्या थिअरीप्रमाणे, तर एक तो त्रिकोण असतो आणि तो 4 समभागामध्ये विभागला गेलेला असतो. बरोबर. त्याच्यामध्ये मग आपल्या फिजिकल नीड्स आल्या, इमोशनल आल्या, इंटलेक्च्युअल आल्या वगैरे, आणि शेवटी सेल्फ ॲक्च्युअलायझेशन. बरोबर. आता अन्न, वस्त्र, निवार आणि मैथून या आपल्या फिजिकल नीड्स किंवा शारीरिक गरजा आहेत. आता जर आपली अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज भागवली गेली नाही तर म्हणजेच हल्लीच्या काळात आपण असं म्हणू शकतो की आपल्याला जर आर्थिक स्वास्थ्य नाही आहे तर आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवणं अवघड होतं. डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. कारण माणसाच्या मूलभूत 3 गरजा कुठल्या आहेत तर सेल्फ सर्व्हायव्हल, स्वतः टिकून राहणं, सर्व्हायव्हल ऑफ हिज स्पीसी म्हणजे प्रजोत्पादन, आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. बदलत्या काळानुसार जो ह्या काळाशी स्वतःला ॲडजस्ट करत जाईल, ओके, वाढत जाईल, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन करत जाईल, तोच स्वतःला टिकून ठेवायला समर्थ बनवेल. बरोबर. आता जैविक उत्क्रांतीमध्ये अन्न, वस्त्र, निवाऱ्यापुरतंच ते मर्यादित होतं आणि मैथून चौथा प्रजोत्पादनासाठी. बरोबर. आता
कसं झालेलं आहे की आपण बघतो की एक मोठा वर्ग आता हळूहळू पुढच्या स्तरात येत चाललाय. हो बरोबर आहे, कारण की आता अलीकडेच आपण जे इकॉनॉमिक्स मध्येही वाचतो की भारताचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते $250 पर्यंत पोहोचलेले, विच इज 2,500. कन्सिडर्ड सॉरी $2,500, थँक्यू, $2,500 पर्यंत पोहोचलेला आहे, विच इज कन्सिडर्ड अ थ्रेशोल्ड, की इकडपर्यंत नीड्स बऱ्यापैकी लोकांच्या भागल्या जातात. तर ह्याच्या पुढचं जे आहे त्याच्यात तुम्ही आता बोलताय पुढचं. हां, त्यामुळे हळूहळू आपण लोअर इन्कम कडून Middle क्लास, मिडल क्लास कडून हायर मिडल क्लास, असं आपण हळूहळू प्रगती करत जेव्हा जात असतो त्यावेळेला अन्न वस्त्र निवारा ह्या नीड्स पुरतं आपलं उरत नाही. हां, तर आपण हळूहळू आता नीड्स कडून वेल्थ कडे जायला लागले. वॉन्ट्स पण असेल. बरोबर. आता वेल्थ कडे जातो तेव्हा मग हा इन्व्हेस्टमेंटचा किंवा गुंतवणुकीचा विषय येतो. म्हणून मग आपल्याला अन्न वस्त्र निवारा या जेव्हा आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात त्यावेळेला पुढची आपल्या गरजा काय आहेत तर भावनिक. काय भावनिक गरजा आहेत आपल्या, म्हणजे कोणाच्या तर सोशल ॲनिमलच्या. वी आर सोशल ॲनिमल, आपण सामाजिक प्राणी. बरोबर. हां, म्हणजे काय आपलं वैशिष्ट्य आहे तर आपला मेंदू हे आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्या मेंदूचं काय वैशिष्ट्य आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात आपल्या मेंदूला, की आपल्यामध्ये फक्त 3 सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स नाही आहेत किंवा 3च सर्व्हायव्हल इमोशन्स नाही आहेत, की राग, भय, आणखीन आपल्याला हेल्पलेसनेस, असहाय्यता. त्यामुळे फाईट फ्लाईट फ्राईट, लढा पळा किंवा फ्रीज होऊन जा. बरोबर. ह्याच्या पलीकडे आता आपण कुठल्या इव्होल्युशनमध्ये होतो, आता आपण सोशो इकॉनॉमिक किंवा इंटलेक्च्युअल इव्होल्युशनमध्ये. ओके. मग इंटलेक्च्युअल इव्होल्युशनमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला भावनिक स्वास्थ्य हवं. मग मी मगाशी काय म्हटलं की आर्थिक स्वास्थ्य असेल तर भावनिक स्वास्थ्य टिकवणं सोपं होतं. कारण पोट भरलं असेल तर मूलभूत पोट गरजा भरलं. भागल्या, पोट भरलं, कपडे आहेत, राहायला जागा आहे, मग तिथून आपल्या भावनिक स्वास्थ्याचा प्रवास सुरू होतो. आता भावनिक म्हणजे सुरक्षितता आणि भावनिक स्थैर्य या आपल्या भावनिक गरजा आहेत. Stability. इमोशनल सिक्युरिटी आणि इमोशनल स्टॅबिलिटी. Stability. ज्या वेळेला आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे आपलं भावनिक सुरक्षितता आणि भावनिक स्थैर्य मिळण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो, गुंतवणूक करतो, हं, तर ते म्हणजे काय आहे तर आपल्या जगण्याचे 5 भाग आहेत. ओके. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, हो. दुसरं तुम्ही विवाहित असाल तर मॅरिटल म्हणजे वैवाहिक, कौटुंबिक फॅमिली, नंतर सामाजिक आणि व्यावसायिक. या 5 आपले जगण्याचे जे कंपार्टमेंट्स म्हणूयात, विभाग म्हणूयात, Aspects. या सगळ्याचा तोल जर तुम्हाला व्यवस्थित सांभाळता आला, या सगळ्या तुमच्या जगण्याच्या भागांकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष पुरवता आलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करता आली तर तुम्हाला भावनिक स्थैर्य आणि भावनिक सुरक्षितता मिळायला मदत होते. म्हणजे मग तुला असं म्हणायचं आहे का की म्हणजे या सगळ्याला जर का फायनान्शियल जो इंडिपेंडन्स आहे किंवा फायनान्शियल जी गुंतवणूक आहे, आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ह्याचा सुद्धा ह्या बाकीच्या गोष्टींशी सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध आहे. तिथून सुरुवात होते ना, सुरुवात. असं मी म्हटलं ओके. की ती तेव्हा अन्न वस्त्र निवारा म्हणजे नीड्सच्या पातळीवर होती. बरोबर. आता जसे जसे आपण शिक्षित झालो, आपली जशी जशी प्रगती होत गेली, म्हणून मी म्हटलं ना की लोअर इन्कम कडून आपण हायर इन्कम कडे जायला लागलो, तसं आपण नीड्स कडून वेल्थ कडे जायला लागलो. बरोबर. वेल्थ कशातून निर्माण होते, इन्व्हेस्टमेंट मधून निर्माण होते. म्हणजे तुमच्या गरजा भागवून जी बचत तुमची होते ती जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्या बचतीची, त्यावेळेला मग तुम्हाला वेल्थ तुम्ही निर्माण केली. बरोबर. म्हणून मी म्हटलं की बदलत्या काळात आपण आता नीड्स कडून वेल्थ कडे गेलेला असा एक मोठा वर्ग आता मोठा वर्ग आहे. आहे. म्हणून आपल्याला आर्थिक असुरक्षितता राहत नाही जेव्हा तुमची ती इकॉनॉमिकल वेल्थ तयार होते. आणि म्हणून मग तुम्हाला भावनिक तुमचं सुरक्षितता आणि स्थैर्य मेंटेन करायला तुम्हाला त्याची मदत होते. कशाची तर आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्याची. आणि मग तुम्ही तिसरी जे आपले इंटलेक्च्युअल नीड्स आहेत त्याच्याकडे मग आपण सहजपणे वळू शकतो, बौद्धिक गरजा. कारण आपण जर आता सोशो इकॉनॉमिक इव्होल्युशनमध्ये असू,
आपण जर आता इंटलेक्च्युअल इव्हॉल्युशनमध्ये असू तर मग आपल्याला सतत आपली इंटलेक्च्युअल प्रगती करणं गरजेचं आहे. मग आता बघा ना, ते आता ही सांगेलच, आय टी मध्ये ती काम करते की सारखे त्यांना कोर्सेस करायला लागतात, सारख्या त्यांना परीक्षा द्यायला लागतात, कारण टेक्नॉलॉजी इतकी वेगाने पुढे जातीये. तर यू हॅव टू कीप अप विथ द टेक्नॉलॉजी, यू हॅव टू कोप अप विथ दिस ग्रोथ, तरच तुम्ही टिकून राहा. आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. Absolutely. आणि तुम्ही जे म्हणताय त्याच्यात अजून एक ऍस्पेक्ट असाही जाणवतो की इकॉनॉमिक प्रगती जी झालेली आहे ती कदाचित आपली होत जाते, पण आपण कॉन्शियसली जो इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तो कदाचित नुसतं फायनान्शियल ऍस्पेक्टमध्ये असेल, बट ॲट द सेम टाइम हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू कॉन्शियसली थिंक अबाउट बिंग इन्व्हेस्टेड इन इंटेलेक्च्युअल वेल्थ, इमोशनल वेल्थ. ह्याच्याकडे आपण जर का कॉन्शियसली बघायला लागलो तर खऱ्या अर्थात ते इन्व्हेस्टमेंटचं कल्चर आपल्याला कदाचित त्याचा पाया मजबूत करता येईल. तर बरोबर. अद्वैता, आपण टीचर आहात, एवढे वर्ष तुम्ही शाळेत शिक्षण दिलं, समाजकार्य करता, तर शाळेतल्या जे स्टुडंट्स असतात, जे विद्यार्थी असतात, त्यांच्या बरोबरचा ह्या घडामोडींमध्ये तुमचा काय अनुभव आहे, समाजकार्यातला काय अनुभव आहे? आता ह्या जसं सांगत होत्या वंदना की ही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे भावनिक वगैरे, तर मला शाळेत शिकवायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की शाळेतले विषय सोडून हे बाकीचे विषय मला आधी ह्याच्यावरती गुंतवणूक फार मोठी करायला हवी. कारण शाळेमध्ये आलेलं मूल जर स्वस्थ नसेल, त्याचं जर लक्ष अभ्यासाकडे लागत नसेल, तर मला त्याच्या आधी फॅमिली बॅकग्राऊंड तपासायला लागायची. एका मुलाचं उदाहरण असं होतं की त्याचं लक्ष लागायचं नाही अभ्यासात, आणि मग मधल्या वेळामध्ये आम्हाला पोषण आहार येतो, भात दिला, खिचडी दिली जाते, ती तो खायचा पटापटा आणि पटकन डब्यात भरायचा आणि पळून जायचा. तर 2-4 मुलांनी हे मला सांगितलं की हा पळून जातो मधल्या सुट्टीत. केवढा मुलगा असेल? 5वीतला. पाचवीतला. मग आम्ही त्याला फॉलो केलं एक दिवस की आपण एकदम शिक्षा करण्यापेक्षा काय नेमकी अडचण आहे. आणि मग घरी जाऊन असं पाहिलं की त्याचे आईवडील कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातात आणि त्या मुलाची 2 वर्षाची छोटी बहीण पाळण्यामध्ये किंवा झोळीमध्ये घालून ठेवलेली असायची, तिला तो भरवायचा आणि मग शाळेत यायचा. अरे वा. हे पाहिल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की अभ्यासावरती गुंतवणूक आपण पुढे पैशाचा मार्ग मिळेल म्हणून करायला शिकवतोच, पण ह्या गुंतवणुकीत भावनिक जर त्याला स्थैर्य दिलं, मग त्याला जेव्हा असं मी सांगितलं की ठीक आहे तू देऊन येत जा डबा आणि तुझं राहिलेलं जे आहे ते मी पूर्ण करून घेत जाईन, हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा मग त्याचं अभ्यासातलं लक्ष वाढलं आणि माझी गुंतवणूक त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याच्या शिक्षणामध्ये झाली. कारण नुसतं शिकवायचं आणि पुढे न्यायचं किंवा त्यांना मार्कांच्या शर्यतीत न्यायचं असं शिक्षक मला कधीच व्हायचं नव्हतं. एवढा मार्क पडायला पाहिजे, तेवढे मार्क पडायला असं मी पाहिजे, असं न कधीच करता. माझ्या मुलांकडे हे केलं नाही. तर त्याला त्याच्या क्षेत्रात जिथे संधी आहे किंवा त्याला जी आवड आहे ते जर त्याला मला देता आलं तर तिथे मी माझी गुंतवणूक, जे मी लहानपणी शिकले होते, माझी आजी मला नाच शिकायला सांगायची, गाणं शिकवायला सांगायची, ती श्लोक स्वतः छान म्हणायची, ही तिची गुंतवणूक जी होती ती मला ह्या पुढच्या माझ्या शिक्षण क्षेत्रामध्ये फार उपयोगी तिची पडली. म्हणजे वेल्थच या लेवलला तिची गेलेली असणार आहे तुमच्या आई. आणि असं कल्चर आपल्याकडे फार कमी होत चाललंय. पूर्वी जे होतं ते आपण असं बघतो की वेगवेगळ्या देशात मुलांना म्हणजे जन्माला मुलं आलं की आपल्याकडे जसं कापूस डोक्यावर ठेवून ओवाळलं जातं त्याला आणि सांगितलं जातं की खूप तुला आयुष्य मिळू दे, तसं अमेरिकेत सांगतात की तुला आनंदी आयुष्य मिळू दे. पण इस्रायलमध्ये फार वेगळं सांगतात, हो. त्याला बी अ मॅन शो असं म्हणतात, म्हणजे तू माणसातला चांगला माणूस हो असं त्याला शिकवलं जातं. अरे वा. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट देशाची आहे ती सुद्धा मुलांना मुद्दाम शिकवायला हवी. कारण आम्ही मुलांना फक्त काहीतरी साच्यामधनं नेऊन पुढे नोकरीसाठी उपलब्ध करतो, तर तसं न करता नॉट जस्ट अ प्रोडक्ट. करेक्ट, ही इन्व्हेस्टमेंट शिक्षणातनंच झाली तर ती फार चांगली होते. म्हणून मला हे शिक्षण क्षेत्र खूप आवडलं. पण हेच मी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मुलांचा कुठेतरी या जुन्या पिढीशी हात सुटत चाललाय. तर इथे मला पुन्हा वेगळी इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटली आणि म्हणून मी कीर्तनशास्त्राकडे वळले. मी रामटेक विद्यापीठाचं BA कीर्तनशास्त्र ही डिग्री घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं की ह्या पुराणकथा, आमचा इतिहास जर आम्ही मुलांपर्यंत योग्य रीतीने नेलाच नाही तर त्यांना हे मिळणारच नाही. आमचा देश कसा आहे, आमच्याकडे काय काय होतं, आमच्या घरात किती सुसंपन्नता होती, हे जर मी या कथा कीर्तनांमधनं सांगितलं तर माझी पुढची पिढी उत्तम तयार होणार आहे. म्हणजे मग तुला असं म्हणायचं आहे का की नेशन बिल्डिंग हा जो विषय मगाशी कौस्तुभ म्हणत होता, हो हो हो. नेशन बिल्डिंग मध्ये म्हणजे इथून पहिल्यांदा म्हणजे तुमचा आधी उद्देश ठरला पाहिजे. आता इस्रायलच्या तू म्हणालीस की त्या देशामधला तो जो उद्देश आहे हो हो हो. तो ठेवायचा का अमेरिकेचा जो उद्देश आहे त्याला आनंदी ठेवणे हा ठेवायचा का आपल्या इथं नोकरी मिळणे हा उद्देश ठेवायचा, हो, हो, हो.
हे या देशाला पहिल्यांदा आधी ठरवावं ठरवावं लागेल. लागेल. त्याच्यानंतर तू म्हणतेस त्या पद्धतीने त्याची गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक कर. तर नाही ते तुम्ही मग नेशन बिल्डिंगला आपल्याकडे पोहोचा. जे होतंय ना की ऋणम कृत्वा घृतम पिबेत, अशी जी मेंटॅलिटी आमच्याकडे आहे की कर्ज घ्या मजा करा, ही कुठेतरी आता ह्या पिढीकडे यायला लागली की मोठा फ्लेक्स लावला, मी मोठा कुठेतरी राजकीय नेता झालो की मला खूप पैसा मिळणार आहे आणि मी खूप मज्जा करणार आहे. तर त्यापेक्षा चांगला माणूस बनवता आला तर तो बनवता येतोय का, हा जर शिक्षणाचा उद्देश असेल तर शिक्षण नेमक्या वाटेवरती येईल असं मला मला वाटतं वाटतं. ह्याच्यात कुठेतरी आपलं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे आत्ताच्या क्षणातला आनंद, हो, हो. ह्याच्या मागे सगळे खूप मग परत तुमची चाललंय. इन्व्हेस्टमेंट कल्चर इथे उपयोगी पडते. हो. म्हणजे आपण फायनान्शियल कडे जे वळवणार आहोत मुलांना, आम्ही हे मुलांना शिकवतच नाही की मला जर ₹1 मिळालाय तर त्याच्यातलं म्हणजे स्टोरी ऑफ 99 रुपीज असं आम्हाला एक हो. छान कथा होती. तर हे 99 रुपीज आम्हाला वापरायला आम्ही शिकवतो की मजा कर जा तू, म्हणजे कुणीतरी पाहुण्यांनी आमच्या हातावर दिले तर तिथे आम्ही मुलांना शिकवलं पाहिजे की ह्या 99 मध्ये जर तू तुझा ₹1 जोडलास तर त्याचे 100 होणार आहेत. ही इन्व्हेस्टमेंट जशी पैशाची आहे तशीच ही संस्कारांची सुद्धा आहे. संस्कारांची ती सुद्धा या आहे. शिक्षणातनं आपल्याला आणि मिळते. तुम्ही आता आजींचं जे सांगितलं अगदी. त्याच्यातनं मला अजून एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेला आपण वारसागत किंवा वारसा म्हणतो, इनहेरिटन्स, बरोबर. इनहेरिटन्स इज नॉट जस्ट मॉनिटरी. बरोबर. हे जे संस्कार आपल्याला येतात, हो. कारण की कुठल्याही जनरेशन नंतरच त्यांची मुलं बाळ जी मोठी होणार आहेत, पुढे त्यांचं आयुष्य जगणार आहेत, कितीही पैसा किंवा आर्थिक सोय करून ठेवली तरी द क्वालिटी ऑफ लाईफ बरोबर. विल डिपेंड ऑन द इमोशनल वेल्थ, इट विल डिपेंड ऑन द इंटेलेक्च्युअल वेल्थ ऑल्सो. म्हणजे वेगळ्या शब्दात माधुरी असं सांगायला बघती आहे की आता काय घडतंय की हे जे काही सगळे बदल होत आहेत त्याच्यामध्ये 3 व्यवस्थापनांच्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होत आहे. एक म्हणजे भावनांचं व्यवस्थापन. भावनांचं व्यवस्थापन जर करता आलं नाही तर नात्यांचं व्यवस्थापन कसं करणार. हां, त्याच्यामुळे दुसरं नात्यांचं व्यवस्थापन आणि तिसरं गृह व्यवस्थापन. कारण शेवटी तुम्ही कोणी बना, कितीही तुम्ही आर्थिक संपन्नता मिळवा, गृह व्यवस्थापन चुकत नाही ना. तुम्हाला काहीतरी शेवटी तुम्हाला रात्री झोपायला घरीच यायचं आहे, जेवायला पण घरी येणं अपेक्षित आहे खरं म्हणजे, कारण तो तुमचा कौटुंबिक वेळ आहे ना. आणि हा संस्काराचाच भाग आहे. हा, प्रश्न आणि तर इथे हे- सुद्धा समानता हवी. तिथे मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष असं हा नाही भेद व्हायला पाहिजे. नका, तो हळूहळू कमी व्हायला हवा. म्हणजे आपला प्रवास गेल्या काही हजार वर्षांमध्ये जास्तच 3 या भावनाकडून, मूलभूत भावनांकडून, राग, भय, आणखीन असहाय्यता, ह्याच्याकडून आज आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये जवळपास 30-40 भावना आहेत की म्हणजे शेड्स आहेत त्याच्यामध्ये भावनांच्या. आता किती जणांना याचा अवेअरनेस आहे? अजिबात 10 भावना लिहा असं सांगितलं तर हल्ली लिहिता येत नाही. आधी मुळात मराठीच लिहिता येत नाही आणि त्याच्यात मराठी भावनाच माहिती नाहीत, मराठी भावनांची नावं माहिती नाहीत, तर आणि लिहिणं ही परत सगळेजण विसरले. इंग्लिश मध्ये जरी सांगितलं तरी लिहिता येणार तरी नाही. त्यामुळे ना म्हणजे भावनाच माहिती नाही तर त्या भावना ओळखा कुठे, आणि भावना ओळखताच येत नाही तर भावनांचं व्यवस्थापन ही तर खूप पुढची गोष्ट मला झाली. वाटतं की या क्षेत्रात माझंही आता जे मी रिटायरमेंट नंतर मला ह्या खूप जाणवायला लागल्या गोष्टी. मी रिटायर झाले आणि कोरोना सुरू झाला आणि अनेक मुलांना शाळा चालू आहे हेच कळत नव्हतं. मग आमच्या कामवाल्या बाई जेव्हा माझ्याकडे आल्या, अगदी रिटायरमेंटच्या नेक्स्ट 2-3 दिवसानंतरचीच ही घटना आहे. त्यांनी सांगितलं बघा मोबाईलवरती अभ्यास आलाय पण काय घ्यायचं हेच मला माहिती नाही. मुलांकडे पुस्तकच नसल्यामुळे त्यांना काय शिकवलंय हेच माहिती नव्हतं. अशा याच्यात शाळा परीक्षा घेत होत्या ऑनलाईन. अशा वेळेला माझ्या लक्षात आलं की ही जी पिढी आहे ह्यांना शाळेतच जाता आलं नाही 2 वर्ष, त्यांना अभ्यासक्रम माहिती नाहीये. अशा मुलांचं व्यवस्थापन करणं फार अवघड आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी लेखन वाचनाचे वर्ग मी सुरू केले. आणि तिथे माझ्या आणखीन हे वेगळं लक्षात आलं की ह्यांची जी ब्रँच आहे ही मुलं भावनिक दृष्ट्या सुद्धा खूप सफर झालेली आहेत. हो, कारण सोशल एक्सपोजर एवढं नाहीच नव्हतं. काहीच काहीच अजिबात नाही. नाही. त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना वाचता येत नव्हतं. आणि त्याही पेक्षा भयंकर गोष्ट अशी झाली की जे ह्या मुलांना सगळ्यांना जे RTE ज्याला म्हणतात, राईट टू एज्युकेशनमुळे अतिशय गरीब घरातली मुलं खूप उत्तम शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. ह्याचा पण परिणाम मला तिथे बघायला मिळाला. कारण ह्या मुलांना स्वतःची मराठीच येत नाही तर इंग्रजी माध्यमाचं काय येणार. आणि सगळी मॅस्लोच्या थेअरीमध्ये पहिल्या पातळीवर असलेली ही मुलं होती की ज्यांच्या अजून फिजिकल नीड्स भागवण्यातच स्ट्रगल सगळ्या त्यांच्या आई वडिलांचा चालू. तर त्या मुलांसाठी मग काम सुरू झालं आणि मग माझी खऱ्या अर्थाने गुंतवणूक मला फार आनंददायी ती वाटली की ह्याच्यातनं मला नक्की काहीतरी मिळणार आहे ह्याची खात्रीच माझ्या मनात आल्यामुळे ही गुंतवणूक मी कायमची आता सुरू केली आहे. माझा काहीही त्याच्यामध्ये मला त्रास नाही किंवा मी खूप आनंदाने ते काम स्वीकारलं. आणि कसं आहे ना की एक माणसाचा जो सर्व समावेशक विकास
असं ज्याला आपण All म्हणतो. round development. तर तो जर झाला तर आपल्याकडे अशी म्हण आहे ना की ज्याच्याकडे लक्ष्मी असते सॉरी सरस्वती असते त्याला लक्ष्मी कशी सांभाळायची ते कळतं. बरोबर. पण ही सरस्वती कशामधून येते तर या सगळ्या सर्वसमावेशक विकासातून येते. पूर्वी हा सर्वसमावेशक विकास कुठे होत होता तर गुरुकुलांमधून होत होता. बरोबर. तिथे शिकायची मुलं, तिथे काही फक्त ती अभ्यास नाही करायची. आपण आता मुलांना वाढवताना फक्त अभ्यास 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 आणि मग आपला गोल काय आहे, आपलं ध्येय काय आहे की या मुलांनी शेवटी अंतिमता काय करावं, भरपूर पैसे मिळवावे. पण म्हणून काय झालंय की आता इंटलेक्च्युअल पेक्षा अचानक या भावनांना महत्व का आलं, भावनांच्या विकासाला महत्व का आलं, कारण लक्षात आलं की तुमचा इंटलेक्च्युअल विकास खूप झाला, तुम्ही खूप पैसे मिळवले, पुढे त्या पैशांची तुम्ही गुंतवणूक पण केली, तिथूनही तुम्हाला उत्पन्न मिळतंय, पण मग ते एककल्ली जगणं व्हायला लागलं का, आणि मग त्याच्यातून तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही पैसे कमावताय त्याचा आनंद आणि समाधान तुम्हाला मिळतंय का. म्हणून ते की सरस्वती नसेल तर ही लक्ष्मी कशी सांभाळायची, कशी उपभोगायची हे जर लक्षात आलं नाही तर शेवटी जर आपल्याला सुख आणि समाधानाकडे जायचं असेल तर आपण कसे जाणार. मला असं वाटतं याच्यामध्ये हा एक म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीचा जो मुद्दा, बरेच जण असं म्हणतात बघा की काय म्हणजे नुसतं पैशाच्या मागं लागू नका, पैसा नसला तरी चालेल, संपत्ती आपण काही वर घेऊन जाणार का, अशा पद्धतीने लोक बोलतात. माझं असं मत आहे की आत्ता तू जे म्हणालीस त्याच पद्धतीने म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी ह्या तुम्हाला दोन्हीवरती काम करावंच लागणार आहे आणि त्या दोघींचं महत्त्व तेवढंच आहे. बरोबर. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी भरपूर ज्ञानी, माझ्याकडे काही पैसा नाही किंवा असंही काही चालत नाही नाही. तर त्याचा काही तर तेही चालणार नाही. बरोबर. आणि एखाद्याकडे जर का पैसा फक्त आला तो कसा येईल बरं, हा एक विचार करा. दोन गोष्टी आहेत. सरस्वती नसताना म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही, त्यांनी ज्याच्यावरती काम नाही केलं, अशा माणसाकडे विवेक नाही, अशा माणसाकडे पैसा कसा येईल बरं. तो गैरमार्गाने येऊ शकेल, बरोबर. तो गैरमार्गानेच येऊ शकेल. बरोबर. पण त्याचबरोबर त्या जेव्हा गैरमार्गाने एखाद्या माणसाकडे पैसा आलाय म्हणून आपण त्याला नावं ठेवतो किंवा समाजात म्हणतो की हा काय, याला काही कळत नाही आणि याच्याकडे पैसा आलाय. पण त्याचबरोबर या ज्यांच्याकडे सरस्वती आहे त्यांनी पण हा विचार केला पाहिजे की तुम्हाला पैसा हा मिळवलाच पाहिजे आणि तो वाढवलाच पाहिजे. जर का तुम्ही सरस्वती फक्त मिळवली आणि लक्ष्मीकडे लक्ष दिलं नाही तर नंतर ओरडू नका की ज्यांची कपॅसिटी नाही किंवा गैरमार्गाने हे पैसा मिळवत आहेत. संपत्ती एकच आहे, ती मिळवायची कोणी, ताब्यात घ्यायची कोणी, हे बुद्धिमंतांनी ठरवावं. तुम्ही नाही घेतली तर ती त्यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे तू म्हणतेस तसं त्या दोन्हीवरती समान पद्धतीने, आणि तू पण तेच मगाशी म्हणालीस की ते त्या पद्धतीने म्हणजे त्या मुलाचं जे उदाहरण तुझे सांगितलंस तर त्याच्यामध्ये तो फार महत्वाचा मुद्दा येतो की त्याच्या घरातले आर्थिक प्रश्नच सुटलेले नाहीत. आणि ही म्हणते तशा बेसिक नीड्स, अन्न, ते अन्न नाही सुचवलं तर तुम्ही त्याला अभ्यास कर आणि मोठा हो आणि संस्कार, कसलं हे सल्ले कसले. तुम्हाला जर खायला नसेल तर त्याचा उपयोगच नाही. म्हणजे ह्याच्यावरती कसं समान पातळीवरती सारखंच महत्व द्यायला पाहिजे हे तुमच्या दोघींच्या बोलण्यातनं मला तरी जाणवलं. म्हणजे अर्थातच कॉन्शियसली जेवढा विचार आपण फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्सचा किंवा फायनान्शियल नीड्सचा करतो तेवढाच कॉन्शियसली विचार आपण आपल्या इंटेलेक्च्युअल वेल्थ, इमोशनल वेल्थ आणि ॲट द सेम टाइम नॉट जस्ट फॉर अवर सेल्फ, ज्यावेळेला आपण नेशन बिल्डिंगचं म्हणतो किंवा इनहेरिटन्सचं म्हणतो फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, या सगळ्यांचाच गोष्टींचा ऑलराऊंड विचार केला तर जो पैसा कदाचित मिळवलेला आहे त्याच्यात समाधानी आणि सुखी कसं राहावं ते पुढच्या जनरेशनलाही चांगल्या पद्धतीनं जमू शकेल. तर शर्वरी, सगळ्यात पहिलं तर आज आल्याबद्दल थँक्यू. तर आत्ता आपण जे डिस्कस केलं इन जनरल इन्व्हेस्टमेंट ॲज अ कल्चरबद्दल बोलतोय, तर सगळ्यात पहिले तर जस्ट लेट अस नो म्हणजे तू काय आहे, म्हणजे काय करते, जस्ट इंट्रोड्यूस, एक स्वतःबद्दल 1-2 मिनिटं बोल. मी शर्वरी जोशी. मी एक इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि गेले 14 वर्ष एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते. मी स्टार्ट केलं ॲज अ डेव्हलपर, पण नंतर मला असं वाटलं की मला थोडंसं कोलॅबरेशन आणि प्लॅनिंग या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता, अलॉंग विथ ऑफकोर्स डेव्हलपमेंट. सो मग मी मॅनेजरियल रोलला रिसेंटली शिफ्ट केलं आहे, जे मला खूप आवडतं कारण तिथे बऱ्याच लोकांबरोबर मला कोलॅबरेट करायला मिळतं, थोडं प्लॅनिंग वगैरे पण तिथे असतं. सो
सो ते मी आता थरली एन्जॉय करते. अपार्ट फ्रॉम दिस प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ सांगायचं झालं तर असंच एका कंपनीत असताना मला एक छान मुलगा भेटला. अरे ते वा. माझी आई मला सांगते की लग्न झाल्यावर तिने मला सांगितलं की कसं, तो जेव्हा मी पहिल्यांदा त्याला बघितलं होतं तेव्हा घरी येऊन सांगितलं की अगं आई, माझ्या ऑफिसमध्ये क्यूट मुलगा आलाय. सो आता गेली 6 वर्ष मी त्या क्यूट मुलाशी माझं लग्न झालंय. सो गुड इन्व्हेस्टमेंट ऑन व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट. आणि ऑलमोस्ट 4 वर्ष मी खूपच इन्व्हेस्टमेंट केली, कारण मला माहिती होतं की ती इन्व्हेस्टमेंट मला आयुष्यभर पुढे व्हेरी गुड. आयुष्यभर पुढे There you are. सो रिटर्न ऑन दॅट इन्व्हेस्टमेंट वॉज व्हेरी बिग. ROI चांगला आहे. एकदमच खूपच चांगला आहे. रिटर्न्स म्हणजे काही इश्यू वगैरे आहे तुला? त्याच्यावर मी येणारच होते. त्या क्यूट मुलापेक्षा एक क्यूट मुलगा आता आम्हाला दोघांना आहे, जो 3 वर्षाचा आहे. सो ओव्हरऑलच एक IT प्रोफेशनल म्हणून, आई म्हणून, बायको म्हणून, प्लस मला भाऊ भाऊजाई असा सगळा एक खूप छान भाची, आई, बाबा, सासू सासरे. सो मी असं म्हणेन की आता सध्या तरी त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे सगळेच रोल्स मी खूप एन्जॉय करते. Fantastic. प्रयत्न करते की सगळ्यांचा बॅलन्स करायचा आहे. ऑफकोर्स या सगळ्या बॅलन्स मध्ये काही गोष्टी मागे राहतात, पण मला अजिबात त्याच्याबद्दल गिल्टी वाटत नाही, कारण बिंग अ मदर, प्रोफेशनल, हे सगळं मला जास्ती इम्पॉर्टंट वाटतंय. त्याच्यामुळे खूपदा घरी असं होतं की घरी खूप पसारा आहे, किंवा मावशींना सांगितलं मावशात छोले करा, पण कळतं की छोले मसाला नाहीये, मग झेप्टोवरनं ऑर्डर करा. सो अशा सगळ्या गोष्टी होतात. पण मी म्हणते की ठीक आहे, आता आपण याच्यात वाईट नको वाटून घ्यायला, हे आत्ता जमणार नाही. मी असं नाही म्हणते की हे बरोबर आहे, आणि ऑफकोर्स हे पण बऱ्याच जणींना प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट करता येते, पण ते आत्ता मला जमत नाहीये. त्याच्यावर मी काम करेन. So you know where you want to go also and what you're already Yes, doing. exactly. Yes. But I think it's also important that you accept what you can do instead of, crying about what you're not able to do. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं, मी जेवढी मला माहिती की शर्वरी तू हॅपी गो लकी आहेस. Yes. सगळं करतेस पण आनंदाने, पण कुठलंही टेन्शन न घेता करतेस. त्याचा मी खूप प्रयत्न करते आणि मला असं वाटतं की मी ते करते. म्हणजे कॉन्शियसली भलेही- प्रयत्न करते राहणार. हो, करते, कॉन्शियसली प्रयत्न करते. ऑफकोर्स कधी कधी असं वाटतं की कंप्लेनिंग मोड मध्ये जायचंय आपल्याला, पण ते करून काहीच होत नाही. सो मी सगळं खूप आनंदाने करण्याचा प्रयत्न करते. आणि अजून एक मला असं वाटतं की एक क्वालिटी म्हणू शकते जी मला असं कळलंय आणि लोकांकडनं पण कळलंय, की जे पण मी करते त्याच्यात मी खूप मन लावून करण्याचा प्रयत्न करते. डेफिनेटली. कारण मला त्याच्यातनं आनंद मिळणं हे जास्ती महत्वाचं आहे दॅन ते नीट होत आहे का नाही. पण त्यामुळे येस, सो दॅट्स माय इंट्रोडक्शन. आता म्हणजे मला याच्यामध्ये फक्त तुला असं म्हणायचं आहे की आता तुझे म्हणणे ना की कंप्लेनिंग मोडमध्ये मी जायचं वाटतं पण तू जात नाहीस, आणि मग तुला असं वाटतं की हे आपल्याकडनं काही काही गोष्टी राहत आहेत, राईट. परंतु तू ज्या गोष्टी करतेस त्याच्यामध्ये तू तुझ्या मनापासून म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतेस, कुठल्याही रोलमध्ये असेल ती तुझी इन्व्हेस्टमेंट चालू आहे, त्याच्यामध्ये ग्रो होईल. इथं तुला थोडासा तो एक लॉस वाटतोय, म्हणजे आमच्या फायनान्सच्या भाषेत बोललो तर इथं तुला थोडासा लॉस वाटतोय. पण कित्येकदा आपल्याला काही लॉस हे ॲक्सेप्ट करावे लागतात. Exactly. लॉस ॲक्सेप्ट केले नाहीत, प्रत्येक ठिकाणी जर का आपण सावरायचा प्रयत्न करायला गेलो तर आपल्याला जी वेल्थ मी म्हणतोय आयुष्यातली कुठलीही असेल ती क्रिएट नाही होणार. काही काही ठिकाणी तुम्हाला सोडून द्यावं लागतं, त्यातले काही लॉस हे ॲक्सेप्ट करावे लागतात आणि मग पुढे जायला लागतं. त्या अर्थाने तू जी म्हणतेस ते तुझं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट चालू आहे, असं मी त्याचा अर्थ नाही. समजतो. आणि सो एकच पॉईंट ऍड करेन वंदना, तुम्ही बोलायच्या आधी. सो बऱ्याचदा असं होतं, सो एस्पेशली बाळ झाल्यावर जेव्हा 6 महिने आपण बरोबर असतो आणि हो. नंतर जेव्हा ऑफिस जॉईन करायची वेळ येते तेव्हा हो. प्रत्येक आईला थोडे 2-3 आठवडे असे जातात की ऑफिस महत्वाचं आहे का, ते सोडून चालणार आहे का, मी खरंच माझ्या बाळाला घरी एकटं सोडून किंवा कोणाबरोबर तरी सोडून. सो तेव्हाचा जो पिरियड असतो तो थोडासा आपल्याला करावा लागतो. आणि मला असं वाटतं की हे मुलींमध्येच खूप गिल्ट असतं, कारण त्यांना सगळं करायचं असतं आणि कुठेतरी हे ऍक्सेप्ट करावंच लागतं की आपण सगळं 100% नाही करू शकणार. यू हॅव टू डिसाइड वेअर यू वॉन्ट टू पुट 70%, यू हॅव टू डिसाइड वेअर यू वॉन्ट टू पुट 30%. इफ यू आर डुईंग दॅट, दॅट्स युअर 100%. सो Very good. मला असं फार वाटतं मस्त. की, आणि म्हणजे मी बघितलंय खूप माझ्या मैत्रिणींना असं होतं की अरे, इनफॅक्ट मला पण, मी एक किस्सा सांगते की जेव्हा माझं बाळ 6 महिन्यांचं झालं तेव्हा मी त्याला सांभाळायला एक मावशी बघत होते आणि अशाच 2 बायका माझ्या घरी आलेल्या आणि तेव्हा माझा मुलगा झोपला होता आणि मी त्यांना सांगत होते की कसं तो आता 4 महिन्यांचा आहे आणि त्याला सांभाळायचं, त्याचं हे रुटीन आहे. ते ऐकून घेत होते आणि तेवढ्यात माझं बाळ उठलं आणि मी असं मला आत्ता पण भरून येईल, मी त्याला घेऊन असं बाहेर आले की हे माझं बाळ आहे. तर तेव्हा मला असं वाटलं यार हे प्रोडक्ट काय, म्हणजे मी माझं बाळ त्यांना सांभाळायला देते
मी रेडी नव्हते त्याच्यासाठी. ते सगळं झालं, मी आईला फोन केला की आई मला नाही जमणार. म्हणजे मला कुठेतरी मला माहित होतं की जॉब सोडून मला नाही चालणार, कारण ते मलाही नको होतं. पण तो पिरियड असा असतो, डायलेमा होता. मी त्याच्यातनं आता पूर्ण बाहेर पडले. आता मीच त्या मावशीला फोन करते की जरा लवकर आहे ना, मला आणि साईला बाहेर जायचंय. पण आय थिंक येस, त्यावेळेस ते डिसिजन्स घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि अगेन ऍक्सेप्टिंग व्हॉट यू कॅनॉट डू इज आय थिंक द बेस्ट थिंग टू. व्हेरी गुड. दॅट्स फॉर युअर ओन गुड. इव्हन इन्व्हेस्टमेंट वर्ल्डमध्ये जे मोठे इन्व्हेस्टमेंटचे गुरु मानले जातात, वॉरेन बफे आणि त्यांचे पार्टनर होते चार्ली मुंगर, त्यांचं म्हणणं होतं मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट वी हॅव डन इज अवॉइडेड डुईंग सिली मिस्टेक्स. त्याच्यानं वी हॅव बिकम मोर सक्सेसफुल रादर दॅन गोईंग आफ्टर व्हॉट वी शुड बी डुईंग. वी हॅव ऑलवेज बीन क्लिअर अबाउट व्हॉट वी शुड नॉट बी डुईंग. सो इट्स अ व्हेरी गुड अप्रोच त्या बाबतीत. आणि खूप जास्त रिटर्न्स मिळवणे असा कुठल्याच गुंतवणुकीचा उद्देश नाहीये. म्हणजे आई असो, आत्ता वंदना वगैरे मगाशी सांगत होती किंवा अद्वैता सांगत होत्या, त्याच्याप्रमाणे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये असेल किंवा हे म्हणतात तसं त्यांच्या वेगवेगळ्या लोकांमध्ये असेल, सगळ्यात जास्त त्यांनी सगळं प्रत्येक गोष्टीत बेस्टच व्हायचं असं शक्य नाही. हा बॅलन्स, तू जे मगाशी म्हणालीस ना, बॅलन्स, हा एक बॅलन्स सांभाळायचा असतो आणि त्या अर्थाने ते काम करत असतो. त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सर्वात जास्त रिटर्न्सपेक्षा बॅलन्स रिटर्न्स आणि काही गोष्टी सोडून देणे, लॉस ऑफ प्रॉफिट येतो, राईट. तो सोडून द्यावा लागतो, तरच तुम्हाला ते जमणार आहे. आताच म्हणजे आपण सगळेजण सॅक्रिफाईस रिवॉर्ड रेशो बद्दल बोलतो. एक्झॅक्टली. रसिका, थोडे शब्द प्लीज तुझ्याबद्दल पण सांग. आज आल्याबद्दल पहिले तर धन्यवाद. आणि आय एम व्हेरी हॅपी की शर्वरी आणि तू आज एकत्र आलात. बिंग पार्ट ऑफ द, मला जे माहिती आहे, फेमस क्रेझी फोर गँग. म्हणजे थर्ड वन इज अपूर्वा माय वाईफ आणि चौथी पूजा आहे. सो प्लीज थोडा लेट अस हिअर अबाउट यू. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी फर्स्ट ऑफ ऑल. म्हणजे मी असा पॉडकास्ट वगैरे पहिल्यांदाच करते. आम्ही सुद्धा. सो थोडंसं मला अँशियस वाटतंय, पण शर्वरी, आय कॉल हर शरू, बोलल्यामुळे मला थोडंसं ओके ठीक आहे, करू शकतो असं काय. ते जे एक विमेन मध्ये एक सिस्टरहुड असतं ना, हा ही करते ना, ही आहे, आपण पण करू. देअर यू आर. देअर आय फील जो एक साधारण विमेन्स डेचं स्पिरिट जे आहे, द स्पिरिट ऑफ सिस्टरहुड, हा ती आहे, ती करेल मदत, गाईड करेल. सो दॅट आय फील अ लॉट. आम्ही पण आहोत. तुम्ही आहातच काका, पण शरू आहे. येस. ओके, सो टू स्टार्ट विथ, माझं नाव रसिका घायाळ. बाय एज्युकेशन मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. 1 वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येच केली नोकरी. मग मला वाटलं नाही यार, बोर होतंय. कारण इंडियामध्ये असं काही, म्हणजे माझ्या जे आयडिया होती की मला रिसर्च करायचा आहे, मला इन्व्हेंट करायचं आहे काहीतरी, जे टिपिकली इंजिनिअरिंगमधनं बाहेर पडल्यावर वाटतं, मला कळलं की असं ऑन अन ॲव्हरेज इंडियामध्ये नाही होते. अ लॉट ऑफ आर टेक्नॉलॉजीज गेट्स इम्पोर्टेड फ्रॉम आउटसाइड, किंवा आपण फॉलो करतो दुसऱ्या लोकांचं, किंवा ॲटलिस्ट ज्या फील्डमध्ये मी होते त्या फील्डमध्ये. सो मग 1 वर्षानंतर गॅप घेतला. मला वाटलं की ठीक आहे, आपण थोडं शिकूयात. मग 1 वर्ष गॅप घेतला, तेव्हा मला कळलं की नाही, मला अभ्यास नाही करायचा आहे. म्हणून मग मी एक साधारण जॉब बघायला लागले टू अंडरस्टँड की बाय द टाइम आय गेट अन इंजिनिअरिंग जॉब, मी एक डिजिटल मार्केटिंग नावाची फील्ड आहे, जी खूपच मला माहितीच नव्हती. त्याच्यामध्ये असा मी विचार केला की ठीक आहे, करून बघू, आपण साईड बाय साईड जॉब कंटिन्यू करू. पण जे मला आवडलंय की आता 10 वर्ष झाले मी डिजिटल मार्केटिंग मध्येच आहे. आता माझा एक 10 वर्षात आता मी इव्हेंच्युअली हॅव रीच टू अ पोझिशन ऑफ अ सिनियर अकाउंट मॅनेजर. नॉट इझी, जे शरूला आता आवडतंय की लोकांसोबत काम करायला मिळतं आणि ऑल दॅट, तो मला समवेर असं वाटतंय की यार माझा जॉब आता दुसऱ्यांच्या कामावर डिपेंडंट आहे. तो दुसऱ्यांनी केलं तरच म्हणजे तुला नाहीतर त्यांच्याकडनं नाही. काम करून घ्यायचंय. काम करून घ्यायचंय. इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटरची मजा एक वेगळीच असते. तुमचं आयुष्य असतं, तुम्ही तुमचं जगा, तुम्ही तुमचं काम करा जा. पण माझा हा मेंबर काम करतोय का नाही, माझी ही मेंबर आजारी आहे, आता मी काय करू, हा वगैरे प्रश्न येतात, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. पर्सनल लाईफ मध्ये सांगायचं झालं तर एक साधारण 1.5 वर्षापूर्वी माझं आता लग्न झालंय. आणि लग्नानंतर आय वुड से
टिपिकली विमेन्स डेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी नक्की सांगेन की जे सासर मला मिळालंय इट इज एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह. म्हणजे एक तुमच्या नवऱ्याची साथ असणं जितकी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तितकंच तुमच्या सासू सासऱ्यांची साथ असणं इज इम्पॉर्टंट. फार 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 आवश्यक आहे. आई बाबा असतातच आणि ते साथ देतातच. पण माझं अरेंज मॅरेज झालंय. सो इवन दो आय न्यू माय हजबंड फॉर 6-7 months बिफोर वी इवन कमिटेड टू इच अदर, पण काही गोष्टी नाहीच कळत, ॲब्सल्युटली नाही कळत. ऑफकोर्स. आणि ह्या गोष्टींमध्ये न कळण्याचे ॲस्पेक्ट इज हाऊ इज द फॅमिली दॅट यू आर गोईंग इन टू, हे आपण नाही कळत. सो एक लीप ऑफ फेथ मी घेतला आणि दॅट आय थिंक हॅज गिवन मी व्हेरी गुड रिझल्ट्स. की म्हणजे मला ऑनेस्टली असं नाही वाटत की मी सासरी राहते. मी जशी घरी राहत होते तशीच मी राहते, मला डबा मिळतो. सो जे एक म्हणजे एक ऑफिसमध्ये जे असतं की यार मी मॅनेज करते लोकांना, तसं मला घरी नाही करावं. मला वाटतंय रसिका तू एक खूप इम्पॉर्टंट फ्रेज बोललीस आता, लीप ऑफ फेथ. हां ज्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो, वी नो की आपला त्याचा उद्देश काय आहे किंवा आपल्याला ते करून कुठे जायचं आहे. इन अ वे एनी इन्व्हेस्टमेंट इज अ प्युअर लीप ऑफ फेथ, बिकॉज 100% गॅरंटीड रिझल्ट कुठेच नसतात. फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्समध्ये तर नक्कीच नसतात, आणि मोर सो इव्हन इन इमोशनल अँड सोशल इन्व्हेस्टमेंट्स. डेफिनेटली. आणि इवन विदिन दॅट की काही गोष्टी आता फॉर दॅट मॅटर आय वुडंट से करिअर फोकस्ड, पण काही गोष्टी ॲज अ वुमेन जे तुमच्याकडनं एक्सपेक्टेड असतात त्या मला नव्हत्या करायच्या. फॉर एक्झाम्पल स्वयंपाक. सो माझा थॉट प्रोसेस असा आहे की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला मजा येते, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ घालणं इज एन्जॉयबल टू यू, तिकडे तुम्ही इन्व्हेस्ट करा, रादर दॅन थिंग्स दॅट यू डोंट लाईक डुईंग और डोंट एन्जॉय डुईंग. सो तिकडे मग जर इफ आय हायर अ मेड टू गेट माय टिफिन मेड टू एन्श्योर दॅट फूड इज गेटिंग प्रिपेअर्ड फॉर एव्हरीवन, तर मग आय थिंक ते मला राईट इन्व्हेस्टमेंट ऑफ मनी अँड टाइम वाटतं. बिकॉज आय एम स्पेंडिंग माय टाइम अँड मनी in things that bring me joy आणि एफर्ट्स तुझे, and my efforts are making तिकडे मला इंटरेस्ट पण आहे. सो मग हे आय थिंक पर्सनल लाईफ मध्ये मी फॉलो मी करते. थोडंसं वेगळं पण बोलतो, सिन्स आय नो यू पर्सनली. ते जे आता बोललीस की स्वयंपाकाची आधीपासून फारशी आवड नव्हती म्हणून मला मी ठरवलं होतं त्याच्यात पडायचं नाही. बट द इन्व्हेस्टमेंट दॅट यू मेड इन युअर स्पाउस अँड द फॅमिली दॅट यू सेड यू हॅव रिसिव्ड सासरकडचे, ते चांगलं टर्नआउट झाल्यामुळे मी तुला बघितलेलं आहे की तू आवडीनं स्वतःहून सगळ्यांना आवडणाऱ्या गोष्टी खूप करतेस वेळ काढून. हा. सो हा म्हणजे दॅट इज ऑल्सो बाय प्रोडक्ट आय वुड से. डेफिनेटली म्हणजे असं मला इन जनरल दिसतं की वेन you get support in all of things, be it financial support, be it personal life support, health Emotional support, तुम्हाला वाटतं की तुम्ही बाकीच्यांसाठी पण तो सपोर्ट द्यावा. Absolutely. म्हणजे तो मोकळीक मिळण्याबद्दल मोकळीक बोलतेस. मिळणं. तुम्हाला जेव्हा मोकळीक मिळते, मिळते, तुम्हाला ते- स्वतःची स्पेस मिळते, Exactly. यू आर नॉट अंडर प्रेशर, Exactly. त्यामुळे तुम्ही मग खुलता त्या Exactly. सगळ्या आणि हातावर. तू काय फ्रीडम ऑफ चॉईस असं म्हणतो. असं नाही की Freedom of करणारच choice. नाही. Exactly. पण जर का हे बंधन असेल नाही तुला रोज उठून तेच करायचंय तर ऑफकोर्स शी वुड नॉट एन्जॉय दॅट. Yeah. म्हणजे स्वतःच्या चॉईसनी प्रत्येकाला ते करावं असं वाटलं आणि पाहिजे मग किंवा हे करावं मी लागेल. बोलीन, हे सगळं एक वन ऍस्पेक्ट ऑफ दिस इज येस आय हॅव ऑफ सपोर्टिंग फॅमिली. अनदर ऍस्पेक्ट ऑफ दिस इज आय इन्व्हेस्टेड इन माय एज्युकेशन अँड करिअर इन अ वे दॅट आय कुड अफोर्ड नॉट इन्व्हेस्टिंग टाइम इन थिंग्स दॅट आय डू नॉट ट्रू. Absolutely. So where you are नाही आणखीन एक असं मला म्हणायचं की तू जे मगाशी म्हणालीस ना की म्हणजे लीप ऑफ फेथ, faith. त्याच्यावरती तू हे केलंस असं तू म्हणलीस. पण तुला खरं सांगू का, म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक या बाबतीत मत असं आहे की माणसाला ओळखणं हा जगातला सर्वात अवघड जॉब आहे असं माझं मत आहे. येस डेफिनेटली. त्याच्यात एस्पेशली लाईफ पार्टनर्स. आणि लाईफ पार्टनरसाठी तर नाही, कारण आई आणि वडील हा आपला काही चॉईस नसतो. हो, हा, ते येतात. आता समजा लाईफ पार्टनर, आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहेत आणि मग ज्या अर्थी 40 वर्ष झालीत आणि अजूनही आम्ही हसत खेळत जेव्हा बाहेर पडतो आणि घरात जातो त्या अर्थी आम्हाला सगळं आम्ही एकमेकांना पूर्ण ओळखलंय असं आपण बरेच जण बोलतात.
परंतु 40 वर्षानंतर सुद्धा मला असं वाटतं की कुठलाही नवरा आपल्या बायकोला 100% ओळखू शकतो आणि कुठलीही बायको आपल्या नवऱ्याला नाही. 100% ओळखू शकतो. आपण कारण एक्झॅक्टली याचं कारण असं की आपण आधी स्वतःला सुद्धा पूर्ण ओळखलेलं नसतं. मला सुद्धा म्हणजे हा जेव्हा मी व्यवसाय करायला लागलो तेव्हा मला जेव्हा ज्यांची आम्ही फ्रँचायझी घेतली त्यांनी आम्हाला सांगितलं की एक तुम्ही 100 क्लायंट्स तर आणू शकाल. मी म्हटलं नाही, शक्य नाही मला. म्हणजे तुम्ही मला असं जर काही बंधन घालणार असाल तर मला जमणार नाही, कारण मी आतापर्यंत नोकरी केली. मला बिझनेस करावासा वाटत होता पण मी केलेला नाही आहे. त्यामुळे 100 वगैरे बरं ठीक आहे 10 तरी. म्हटलं ठीक आहे बाबा, काय आपल्या ओळखीतले नात्यातले जेवढे 10 जण तर 8 डोळ्यासमोर आले होईल. हे जेव्हा मी करायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला हे जमू शकणार आहे. आणि मग मी करायला लागलो तेव्हा मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मला ते वाढवता आले. म्हणजे मी मलाच ओळखलेलं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. एक्झॅक्टली तू नंतर बोलली किंवा कौस्तुभने सांगितलं की तुला स्वयंपाकाच्या दृष्टिकोनातनं जे काय आवडत नव्हतं, पण तू प्रत्यक्षात नंतर जेव्हा तुला ती स्पेस वंदनाजी म्हणाली ती मिळाली, तू ते करायला लागलीस आणि ती करतेस स्वतःच्या आनंदासाठी असेल आणि स्वतःच्या आवडीने की मला हे वाटतंय की तुम्ही हे माझ्या हातचं खावं म्हणून मी करते असं. दिस इज इन्व्हेस्टमेंट. हीच इन्व्हेस्टमेंट आहे की हळूहळू तुम्ही करायचं असतं. एकदम काहीतरी आला आणि माणूस काहीतरी पटकन आता छान स्वयंपाकी बनला, छान नवरा झाला, छान बायको झाला, असं मेड टू ऑर्डर काही नाही. कारण हे कुठेही तुम्हाला झोमॅटोवरती आणि ह्याच्यावरती मिळणार नाही. हे तुम्हाला डेव्हलप करायचं. तो विश्वास हा डेव्हलप होतो हळूहळू एकमेकांच्या ह्याच्याने. मला वाटतं हे आमच्या शाळेमध्ये जास्त ह्याची सुरुवात लवकर होते हां. आणि आम्हालाही लक्षात येतं की आम्ही शिकवायला गेल्यापेक्षा आम्ही शिकायला जास्त गेलो असं आमच्या लक्षात यायला लागतं. Exactly. आणि मग ती त्यांची मुलांची इन्व्हेस्टमेंट आमच्यामध्ये इतकी मोठी होते, इन्व्हॉल्वमेंट होते आणि तीच आमची इन्व्हेस्टमेंट असते. आणि मग आमच्या ह्या ज्या विद्यार्थिनी ह्या काय काय करतायत हे पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे मी कुठेतरी त्यांना बरोबर मार्गापर्यंत घेऊन जाऊ शकले किंवा मी त्यांच्यातले काही स्किल्स ओळखू शकले हे मला आत्ता असं जाणवायला लागलं आहे. आणि जसं तू घरात म्हणालीस तसं हा प्रयोग आम्ही आमच्या पण घरात करतोय. माझ्या सुनांना मी मोकळीक देते आणि मग त्याच्यामुळे मला जी काही इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्याचं आता व्याजावरचं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज फार सुंदर मिळालं. पण हे कुठल्याही व्यवसायात खरं आहे की तुम्ही व्यवसाय करताना तुमचा दृष्टिकोन काय ठेवताय. त्यामुळे तुमचा काम करण्याचा दृष्टिकोन हा जर ह्याच्याबरोबर मला प्रत्येक अनुभवाबरोबर मला स्वतःची वाढ करायची हा जर दृष्टिकोन असेल तर मग ती वाढ होत राहते आणि ती एक अतिशय आनंददायक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्या कामाचा म्हणजे विशेषतः मी समुपदेशक आहे, त्यामुळे माझ्या कामाचा दुसऱ्याला काय लाभ होतो हे महत्त्वाचं आहेच, कारण त्यासाठीच ते माझ्याकडे मदतीला येत असतात. त्यामुळे त्यातली माझी इन्व्हॉल्वमेंट जी माझी भावनिक गुंतवणूक पण आहे. म्हणजे खरं तर आम्हाला असं सांगतं की तुम्हाला किनाऱ्यावर बसून नदीकडे बघायचं असतं, तुम्हाला नदीत उतरायचं नसतं. तरीही तुमची जर त्याच्यामध्ये मानसिक गुंतवणूक नसेल, तुमची बौद्धिक गुंतवणूक नसेल ना, तर ती तुमच्यासाठी तुमच्या ग्रोथसाठी ती इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणून ही तुमच्या ग्रोथसाठी असलेली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे त्याच्यातनं फक्त पैसा नाही मिळत, तर ही तुमची संबंध जी एक बाकीची सगळी आत्मोन्नती असा पण त्याला एक वेगळा मराठीतला जड शब्द आहे, पण म्हणजे तुमची प्रगती थोडक्यात. कारण आपण मगाचपासून कुठलीही इन्व्हेस्टमेंट असू दे, आपण सेल्फ ॲक्च्युअलायझेशन बद्दल बोलतोय. माणसं पैशांची इन्व्हेस्टमेंट तरी का करतात, त्या पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमधनं तो पैसा मिळतो त्याचं तरी कारण काय असतं, ते शेवटी हे सगळं तिकडे जातं. म्हणजे तू सुरुवातच या मॅस्लोपासून केलीस म्हणून मी ते परत फिरून तिथे आणून थांबवलं. सध्याच माझं एक काय म्हणेन मी आवड चालू आहे की गोईंग बॅक टू द रूट्स. ओके ओके. सो हे जे आता काकू म्हणाल्या हे आपल्या घरी खूप जण बोलतात. ओके, पण आता आपण असं करतो की आपण हे सगळं इन्फ्लुएन्सर्स कडनं बघतो. ग्रोथ माइंडसेट. काकू काय म्हणलं इज ग्रोथ माइंडसेट. इफ यू डू नॉट हॅव ग्रोथ माइंडसेट फ्रॉम द स्टार्ट की तुम्ही स्वतः मेंटली इन्व्हेस्टेड आहात का नाही. इमोशनल इन्व्हेस्टमेंट, फिजिकल इन्व्हेस्टमेंट, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कम्स लेटर. मेंटली तुम्ही इन्व्हेस्टेड आहात की नाही Yes.
ह्याच्यावरती तुम्ही सक्सेसफुल होणार आहात की नाही अगदी बरोबर. हे डिपेंड करतं. बरोबर. आणि हे आपल्याकडे इतकं आपल्या आता फॉर दॅट मॅटर काका सुद्धा ते इतके वर्ष ते आम्हाला हे करा जस्ट बिकॉज काका म्हणतायत म्हणून आम्ही SIP केली. हे लिटरली हे सुरुवात आहे आमची. पण आता जाऊन मी बघते की हे सगळे इन्फ्लुएन्सर्स म्हणतायत SIP. मग मला असं झालं की ओके मी कुठेतरी थोडीशी पुढे आहे बिकॉज आय लिसन टू माय एल्डर्स इन सर्टन वे. सो मग आय एम ट्राईंग इन ऑल ऍस्पेक्ट्स की आपण हाऊ डू वी गो बॅक टू द रूट्स. कारण आपल्याकडे बरंच नॉलेज आपल्या आई बाबांना, आपल्या आज्यांना, आपल्या काका काकूंना असतं. अगदी आपण बरोबर तू थोडंसं बोललीस. म्हणजे इकडे स्त्रियांची मानसिकता किंवा स्त्रियांची जी मनी पर्सनॅलिटी आहे, आर्थिक व्यक्तिमत्व हे अतिशय नेहमी विवेकी राहिलेले आहे. होय. तुम्ही पंजांच्या कडे बघा, आजीकडे बघा, त्या मिळवत नव्हत्या. पण त्यांच्या हातावर काही पैसे ह्याच्यात तू खर्च भागव असे ठेवले जायचे. मनी मॅनेजमेंट हे त्यांनी परफेक्ट केलं. पण त्याच्यातूनही त्यांनी पैशांची त्या बचत केली. आयत्या वेळेला अडीअडचणीला त्या बचतीचा पैसा त्यांनी पुढे केलेला आहे. आणि पुढे पुढे फक्त मग ती गाडी कुठे घसरली असा मला नेहमी प्रश्न पडला की जेव्हा ऍक्च्युली बायका मिळवायला लागल्या त्याच्यानंतर त्यांचा हा विवेक त्यांनी का बरं बाजूला ठेवला की मी हा पगार मिळवला, तू हा घे आणि तुला कुठे इन्व्हेस्ट करायचं तिथे कर. आणि मग दिनारनी अनेक सेमिनार्स मध्ये सांगितलेले की तुम्हाला माहिती हवं ना की जरी तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे गुंतवणुकीला दिले किंवा एकत्र कुटुंबामध्ये कुठल्या कर्त्या व्यक्तीकडे दिले, पण कुठे ते पैसे गुंतवले जात आहेत. मी काम केलं, पगार तुझ्या हातात आणून दिला, असा मधला काही काळ मानसिकतेचा गेला. त्याच्यानंतर मग असं झालं की जेव्हा आपल्या पैशांची बचत केल्यानंतर ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला आर्थिकदृष्ट्या शहाणं परत करायला सुरुवात केली. गुंतवणुकीबद्दल जागरूकता आणली की नाही तुम्ही मिळवलाय, तुम्ही बचत केली आहे, तर तुम्ही आता शिका या गुंतवणुकीबद्दल. म्हणजे तुम्ही स्वतःला गुंतवणूक साक्षर बनवा. थोडीशी हे अर्थभान दिलं. आपल्या पिढीची जी आहे ना, आपली जी पिढी आहे ती थोडीशी ह्या प्रकारातल्या म्हणजे ह्यातल्या बायका ज्या आहेत ते ह्या प्रकारात मोडतात की त्या पूर्णपणे कोणावर तरी अवलंबून, जरी त्या नोकरी करत असल्या तरी अवलंबून राहायच्या. आता पुढची पिढी जशी ही शर्वरी आणि रसिकाची आहे की त्याच्यात त्यांना भान आहे आणि त्याप्रमाणे त्या आता स्वतः लक्ष घालतायत, स्वतः करतायत. म्हणजे परत आपण आपल्या मुळांपाशी गेलो असं मला तुला म्हणायचं. चक्र पूर्ण झालं. इफ आय से दिस, हे मी खरंच माझ्या आईकडनं शिकली. अगदी बरोबर. म्हणजे आई आधीपासून माझी नोकरी करते आणि आता नाव दॅट आय थिंक अबाउट इट की आता आपण बाळाचा विचार करतोय नाही दॅट, आणि त्यावेळेला आया और फॉर दॅट मॅटर माधुरी मावशी और तुम्ही 2 महिन्यात बाळाला सोडून परत जॉब. आणि आता शरू म्हणले 6 महिने तरी आम्हाला वाईट म्हणजे एक्झॅक्टली. त्यांनी कसं केलं असेल माहित नाही मला, बट हे मी आईच कडनं शिकले की तुमचे फायनान्सेस कुठे आहेत हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. माझ्याकडे किती पैसे आहेत ते आता त्यांच्या जनरेशन मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये किती आहेत किंवा NSE किती आहे किंवा Fixed deposit. सो तिची जी एक सवय होती टू एक्सप्लोर डिफरंट ऑप्शन्स, ती मी शिकले तिच्याकडनं. हे जे डिफरंट ऑप्शन्स जे आहेत ना, हे एक प्रकारे मी सांगतो याला डायव्हर्सिफिकेशन आपण जे म्हणतो ना, हे डायव्हर्सिफिकेशन फायनान्समध्ये जास्ती करून बोललं जातं. पण प्रत्यक्षात मगाशी वंदना आणि अद्वैता या दोघींनी सांगितलं किंवा तू सुद्धा बोललेस, आपल्या लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये आहे ना हे डायव्हर्सिफिकेशन आहे. आपण जेव्हा म्हणतो की आम्ही हेल्थवरती काम करतो, एज्युकेशनवरती काम करतो किंवा सोसायटीमध्ये, यात सुद्धा डायव्हर्सिफिकेशन आहे. कारण हेल्थ म्हणजे एक गोष्ट नाही आहे, अनेक प्रकारांनी फिजिकल हेल्थ आणि अनेक प्रकारांनी मेंटल हेल्थवरती काम करावं लागणार आहे आणि ते करायला लागतं. एज्युकेशन म्हणजे काय एक स्टिरिओटाईप नाही आहे, त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे तुमचं स्किल डेव्हलपमेंट, कौस्तुभ जसं म्हणाला तो सुद्धा एक भाग येतो. डायव्हर्सिफिकेशन हे प्रत्येक ठिकाणी, हे जे तुम्हाला जे डायव्हर्सिफिकेशन तुम्ही वेगवेगळं तिन्ही जे एक्सप्लोअर केलं, प्रत्येक जणांनी जर का लाईफमध्ये हे जर एक्सप्लोअर करायचं ठरवलं विथ कॉन्फिडन्स, तर तुम्हाला यातल्या कुठल्याच गोष्टी अवघड जाणार नाही. आणि पहिल्याच दिवशी डोक्यातनं हा विचार काढून टाकायचा की यातलं सगळ्यात जे मॅक्सिमम मध्ये मला हवं आहे. एक्झॅक्टली. सो कारण ही एक प्रोसेस आहे. मला दिसतोय डोंगराचे ते वरचा टोक, पण दरवेळेला त्याच्या मागे अजून एक टोक आहे ना हे कळत नाही. हो.
पण जेव्हा तुम्ही तिथं जाता तेव्हा पुढचं टोक दिसतं, तेव्हा आपण पायऱ्या पायऱ्यांनी चढत जावं, बरोबर पुढची टोकं दिसतील आणि तुम्ही तिथं पोहोचणार आहात. फक्त बरोबर. तुम्हाला जर का इन्व्हेस्टमेंट तुम्ही व्यवस्थित रोजच्या पद्धतीने करत तिथे असाल. पेशन्स आणि विश्वास या दोन गोष्टी. बरं आता बोलता बोलता हेल्थचा विषय आला म्हणून छोटंसं एक उदाहरण सांगते माझ्याच मुलाच्या बाबतीचं. मला शाळेमध्ये बोलावून घेतलं त्याच्या की तुमचा मुलगा सतत ग्राउंडवर खेळतो आणि त्याचा अभ्यास पूर्ण नाहीये आणि तुम्ही शाळेत शिक्षिका असून तुमचं लक्ष म्हणजे आपल्या आईला तर हे ऐकल्यानंतर मी घरी आले आणि मी अजिंक्यशी बोलले की अरे असं असं त्या म्हणाल्यात की तर तुझ्या 10वीच्या रिझल्टच्या दिवशी मी तोंडावर पांघरून घेऊन झोपायचं का. तर तो म्हणाला आई माझं खेळामुळे इतकं सुंदर सगळं झालेलं आहे तयार, मी माझा अभ्यास रात्री 10 वाजता पूर्ण करतो आणि मला 10वीला 80% मार्क मिळणार आहेत. म्हणजे खेळामुळे त्याची मानसिकता पण इतकी छान झाली होती की तो दोन्ही स्तरावरती खूप चांगलं काम करत होतं हे आम्हाला कळायला वेळ गेला आणि त्याची ती इन्व्हेस्टमेंट त्याला पुढे NDA पर्यंत घेऊन गेली आणि आता तो खूप चांगल्या पदार्थी लेफ्टनंट कर्नल म्हणून काम करतोय. आणि ही इन्व्हेस्टमेंट त्याची होती त्यावेळेला, पण ती आम्हाला कळायला वेळ गेला. नाही, हा अभिमानास्पद गोष्ट आहे. एकतर आपल्या देशाचं संरक्षण करण्याच्या क्षेत्रात त्यांचा मुलगा आहे आणि एक्झॅक्टली हाच मुद्दा खरं प्रत्येक ठिकाणी येतो की तुम्हाला एकतर ओळखायला वेळ लागतो आपल्याला आणि प्रत्येक गोष्टीचे नेमके फायदे काय आहेत ना हे कोणाला माहीत नसतं. लोक असं म्हणतात की नाही मी या क्षेत्रात फक्त काम करणार आहे, असं होत नाही. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करत असता, तेव्हा अभ्यास करतो त्या मुलांनी खेळायचं नाही आणि खेळतो त्या मुलाने अभ्यास करायचं नाही. हा असा जो एक हे होता ट्रेंड आणि त्यातनं मी त्या दोन्ही क्रायसिसमधनं गेले की सगळ्यांची मुलं सायन्सला जात आहेत इकडे जात आहेत. म्हणजे मी सुद्धा आणि SP ला गेले त्याच्या ॲडमिशनसाठी. त्यांनी सांगितलं आई मी ठरवलेलं आहे मी NDA ला जाणार आहे, मला नक्की ॲडमिशन मिळणार आहे. हे त्याचं डिटर्मिनेशन जे होतं ते अमेझिंग होतं आणि ते खेळामुळे त्याला आलं. म्हणून फिजिकल इन्व्हेस्टमेंट सुद्धा तेवढीच म्हणजे हेल्थ इन्व्हेस्टमेंट आपण जी म्हणतो ती फार गरजेची आहे. तर शर्वरी, रसिका, थँक्यू. म्हणजे बऱ्याच ॲस्पेक्ट्स तुमच्या पर्सनॅलिटी आणि लाईफबद्दल सांगितल्याबद्दल. सो इन कंटिन्युएशन टू आत्तापर्यंत आपण जे वेगळ्या वेगळ्या ॲस्पेक्ट्सचं बोललो इन्व्हेस्टमेंट्सच्या, तर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये फॅमिली लाईफमध्ये वॉट एव्हर म्हणजे इन्व्हेस्टमेंट्सचा त्या तुमच्या एन्व्हायरमेंटवर किंवा तुमच्या एन्व्हायरमेंटचा तुमच्यावर आत्तापर्यंत कसा प्रभाव पडला आहे ह्याच्यावर तुमचा काय म्हणजे व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स विथ इन्व्हेस्टमेंट सो फार? शर्वरी. येस, सो इन्व्हेस्टमेंट्स खूपच महत्त्वाच्या आहेत, त्या कायमच महत्त्वाच्या होत्याच. पण मला असं वाटतंय की आधीच्या जनरेशनपेक्षा आत्ता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं का महत्त्वाचं आहे, तर आपल्याला आपल्या आयुष्याकडनं असलेल्या एक्सपेक्टेशन्स पण खूप वेगळ्या आहेत ज्या आपल्या आईबाबांच्या किंवा आपल्या आजी आजोबांच्या होत्या. येस, सो जसं वंदना काकू म्हणली की आधी मे बी आपल्या आजीच्या वेळेस फक्त अन्न वस्त्र निवारा, त्यांना 4 मुलं होती, त्या चारही मुलांना 2 वेळेचं खाणं हे मिळालं तर त्यांचं काइंड ऑफ ती त्यांची मेन रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण ती त्यांची अचीवमेंट होती. ते झालं तरी ठीक आहे असं. त्याच्यानंतर आपले आई बाबा वगैरे आम्हाला हे सगळं अगदीच मिळालं गेलं, पण त्यांनी कम्फर्टेबल लाईफ क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. पण आता आपण त्याच्याही पुढे आलो. सो आता आपल्या मुलांना आपल्याला फक्त कम्फर्टेबल लाईफ नाही द्यायची, ते आता बेसिक झालंय, पण आता आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करायचे. तर आधी जसं रोजचं घरचं खाणं आणि 2 महिन्यातनं कधीतरी एकदा हॉटेलला जायचं होतं, तर आता आम्हाला प्रत्येक संडेला आपल्याला बाहेर जायचं असतं. हा इथे म्हणजे मला असं वाटेल की कारण मी आता ह्या पिढीबरोबरही आपण सगळेजण जगतोच आहे, पण आता एखाद दिवशी घरी जेवतात आणि सारखं हॉटेलला जातात आणि असं नाही हे घडतंय म्हणजे असं पर्सनलाइज नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता घरामध्ये जशी तुम्ही नॅनी ठेवताय मुलाला सांभाळायला तशी यांची पार्सल घ्यायला माणूस ठेवायला लागतो. तर जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं बोलताय तसं एक्सपेंडिचरवर पण बोललं पाहिजे, कारण आत्ताची पिढी जी आहे की पुढच्या पिढीला आम्हाला खूप काही छान द्यायचंय, ह्या नादात इतकं प्रोव्हाइड करायला लागलेत की त्यांना नेमकं काय हवंय हेच यांना कळेन असं झालंय. तर अशा ठिकाणी आमची शैक्षणिक पिढी बिघडत चालली आहे किंवा हे होते. हे मुद्दा मला हे बरोबर आहे. सो तुम्ही म्हणताय तसं म्हणून, कारण आमच्या एक्सपेक्टेशन्स फ्रॉम लाईफ आर व्हेरी डिफरंट दॅन व्हॉट इट वॉज बिफोर. आम्हाला फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट तर खूपच महत्वाची आहे, पण त्याच्याबरोबरच एक सोशल इन्व्हेस्टमेंट आणि मेंटल एक स्टॅबिलिटीसाठी एक इन्व्हेस्टमेंट हे पण खूप गरजेचं आहे. कारण आता थोडासा स्ट्रगल पण खूप डिफिकल्ट वाटायला लागतो. जसं आधी आय थिंक तुमच्या जनरेशनला किंवा आजी आजोबांच्या जनरेशनला एक शारीरिक कष्ट असू दे किंवा एक डिस्कम्फर्ट मधनं जाण्याची सवय होती, ती आता आमच्याकडे नाही आणि मे बी आमच्या मुलांच्या जनरेशन मध्ये तर अजूनच नसणार आहे. सो तू जसं म्हणलास तसं इन्व्हेस्टमेंट हे खूपच महत्वाचं झालेलं आहे.
प्लस अजून एक फरक, सो मी मध्ये काहीतरी एक ऐकत होते तेव्हा असं होतं की अरे आमच्या आईबाबांनी एवढं इन्व्हेस्टमेंट नाही केलं फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये किंवा असं आपल्या आईबाबांनी नाही केलं, बट दे आर ओके, सो आम्ही का करायचं. सो त्याच्यात एक चांगला फॅक्टर मला ऐकण्यात आला आणि जो मला खरं वाटलं की आता जे वेस्टमध्ये आणि इथे एक जे डिफरन्स आहे की आपल्या इथे अजूनही आपण असं अज्युम करतो की आपण खूप म्हातारे होईपर्यंत आपली मुलं आपल्याला सांभाळणार Correct. जे या जनरेशन पर्यंत बरोबर होतं, पण नॉट नेसेसरीली जे पुढे पुढे होणार. जाऊन पण तसंच होईल असं आणि नाही. असं नाही की आपल्या मुलांना आम्ही नको असणार आहे वगैरे, पण कदाचित ते इथे नसतील, ते कुठेतरी दुसऱ्याच देशात असतील. सो आपण आपल्या म्हातारपणी त्यांच्यावर डिपेंडेंट न राहण्यासाठी आपल्याला आतापासून Correct, अजून जास्ती correct. steps अगदी घ्यावे बरोबर. लागतात. फायनान्शियल फ्रीडम. आणि हे वेस्ट मध्ये फार होतंय की हो, हो. तिथे एकतर लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आहे, त्याच्यामुळे लोक स्वतःला एवढं प्रिपेअरच नाही करत की मी 90 वर्षापर्यंत जगणार आहे, आणि जगतात मग काय. सो Correct. हे खूप इम्पॉर्टंट झालं. आणि So मला मला तर मी असं असं म्हणेन की हे आमच्या पिढीला सुद्धा हो, लागू आहे. आम्हाला सुद्धा कारण हे लागू. आम्हाला दिसतंय की तुमचं आयुष्य पण किती चॅलेंजिंग झालंय, आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आमच्या पिढीने सुद्धा आता आपली मानसिकता बदलून थोडंसं आपल्या स्वतंत्र, म्हणजे असं नाही की तुम्ही नसा, तुम्ही असा, पण जेव्हा आजारपण वाढत जातात तेव्हा रोजची जी काही काळजी घेण्याची वेळ असते त्याच्यासाठी तुम्ही वेळ कुठून आणणार, हा म्हणजे प्रश्न. गृहीत धरून चालणार नाही आता. गृहीत नक्की धरून असेल. चालणार. अगदी आपण बरोबर. कदाचित आम्ही खूप प्रयत्न करणार की आम्ही त्यांच्यावर जसे आमच्यावर झाले संस्कार आम्ही करणार, पण हे गृहीत धरून चालणार नाही असं माझं म्हणणं आहे. रसिका तुझं टू काय अ सर्टन एक्सटेंट इथे संस्कारांचा पण प्रश्न नाहीये, बिकॉज लाईफ इज गोइंग टू टेक यू टू डिफरंट कंट्रीज, टू डिफरंट Correct. प्लेसेस, Yes. डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू Yes. गेट. Definitely. आणि मला असं वाटतं की आर किड शुड नॉट बी हेल्ड बॅक No. बिकॉज दे वॉन्ट टू टेक केअर ऑफ Yes. आणि जे त्यांना छान ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आउट ऑफ इंडिया किंवा आउट ऑफ पुणे फॉर दॅट मॅटर, ते फ्रीली घेऊ शकते. की ठीक आहे, इमोशनल कनेक्शन एक असतंच, इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी असतेच, पण फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी नसावी. एक सेकंड ॲस्पेक्ट मला वाटतो की का इन्व्हेस्टमेंट आत्ता करणं गरजेचं आहे, प्रिपेअर करणं गरजेचं आहे, की कारण आपल्या आईबाबांच्या एजपर्यंत त्या जनरेशनला पेन्शन नामक एक खूप छान गोष्ट होती जी आम्हाला नाही. करेक्ट, अगदी जे बरोबर. काय EPF आणि PF ते इतके नॉमिनल आहेत की द वे वी आर ग्रोईंग अँड लाईक शर्वरी राईटली सेड की जसे आमचे एक्सपेक्टेशन्स आहेत लाईफ कडे, तुमचे जे काय लाईफचे ते जी fulfill स्टाईल नाही आहे, लाईफस्टाईल जी आहे ती lifestyle. होत सस्टेन आणि खरंच सांगायचं काका झालं तर अशी तुमच्या काळची तुमची जी लाईफस्टाईल होती, जी 4 लोकांची होती तशीच तुमची होती. आमच्या काळची आमच्या 4 लोकांची जी लाईफस्टाईल आहे तशीच आहे. सो असं म्हणणं की लाईफस्टाईल आत्ताच्या जनरेशनची खूप जास्ती आहे असं नाही. एक आय वुड से की त्याच्यामध्ये जनरेशनल गॅप आहे. जशी तुमच्या किंवा आजी आजोबांची फॉर दॅट मॅटर लाईफस्टाईल कम्प्लिटली वेगळी होती. प्रत्येक जनरेशनला असं वाटतं की जी नवीन जनरेशन येते त्यांची लाईफस्टाईल खूप वेगळी. आता आम्हालाही फॉर दॅट मॅटर वाटतं की जेनझी लाईफस्टाईल काय जगतायत, ऑल्दो इट्स नॉट इवन अ ह्यूज डिफरन्स इन एज, बट मग त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहणं की तुम्ही तुमच्या लेवलनी बेस्ट प्रिपेअर्ड राहणं. हे पण तू तुझ्या याच्यामध्ये काय केलं, म्हणजे तुझ्या आता जो मुद्दा जो चाललेला होता की त्याच्यामध्ये तू तुझ्या लाईफमध्ये आत्ताच्या याच्यामध्ये प्रोफेशनल असेल, फॅमिली Financial असेल, असेल. तू त्याच्यामध्ये काय केलंस, कशी सो इन्व्हेस्टमेंट एक मला एक छान एक अपॉर्च्युनिटी मिळाली नशिबाने म्हणा किंवा काही, तर लग्नाआधी मी माझं घर घेऊ शकले. त्याला Very good. मला 2 चांगल्या गोष्टी वाटतात की एक असं होतं की आईबाबांची सिच्युएशन चांगली होती, सो मला कधीही घरी पैसे द्या ही वेळ नाही आली. त्याच्यामुळे माझे पैसे मी स्वतः सेव्ह करून इन्व्हेस्ट करून, इन्व्हेस्टमेंट्स तेव्हा नाही काढल्या कारण अगदी शॉर्ट ड्युरेशन होता आणि काकांनी मला छान सजेशन दिलं की तू नको आत्ता काढूस इन्व्हेस्टमेंट, कारण ते आपण लॉंग टर्मसाठी प्लॅन केलंय. सो ज्या स्वतःच्या सेव्हिंग्ज होत्या, आईबाबांचा सपोर्ट मिळाला आणि ऑफकोर्स बँकेचा सपोर्ट मिळाला फॉर दॅट मॅटर, आणि एक घर मिळालं. सो ह्याच्याने एक जे एक मेंटल फ्रीडम मिळतं ना इवन, आणि हे अगदी ट्रूली मी सांगते की इवन लग्नात जे मला फ्रीडम मिळतं की काही नाही वर्कआउट झालं, ऑफकोर्स आपण असा कधीच विचार करून नाही जात कुठे, पण आय हॅव अ सेफ प्लेस टू गो बॅक टू, जे ॲज अ वुमन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. बरोबर. माय पेरेंट्स ऑफकोर्स ते असतातच, ते सगळ्यांचे असतात जनरली, पण तुम्हाला तुमची एक ओळख, तुमची एक स्पेस मिळणे, असणे
हे गरजेचं आहे. आणि हे मला असं इम्पॉर्टंट वाटतं की बिकॉज आय हॅव दॅट स्पेस, इवन माय मॅरेज इज बेटर, बिकॉज आमच्या जनरेशनला इवन इफ यू आर मॅरिड, तुम्हाला एक तुमची स्पेस असणं, तुम्हाला एक तुमचं हॉबीज असणं, आवड असणं हे गरजेचं आहे. ती करायला मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांना तो वेळ मिळतो की तो त्याचे गेम्स खेळतो, मग त्याच्या मागे मी कटकट नाही करत आहे की तू कामाला वेळ देत नाहीयेस. मी माझा टीव्ही बघते, बुक्स वाचते, काय वाटेल ते मला करते. सो तो जे एक मेंटल पीस आहे तो मिळतो. ऑफकोर्स आता ते एक बर्डन असतं की मला EMI द्यायचा आहे किंवा लोन एवढं आहे, पण ठीक आहे ना, अजून 10 वर्षांनी मला वाटेल की ठीक आहे बाबा, मला एक सेफ्टी नेट जो आहे तो मला माझ्यासाठी पर्सनली मला असं वाटतं की मी एक सॉर्ट ऑफ सिक्युअरमेंट करून ठेवली आहे की आहे काहीतरी. मग त्याची आणि माझ्या नवऱ्याला पण सेफ्टी नेट वाटते की असं नाही की त्याच्यावरती कम्प्लिटली प्रेशर आहे की यार मलाच हे घर सांभाळायचंय किंवा मला जे एक आपल्या प्रिव्हियस जनरेशनच्या मेनला असायचं. आम्ही सुरुवात इथेच केली होती की फायनान्शियल सिक्युरिटी असेल तर इमोशनल सिक्युरिटी मिळते. Correct. तू आता Yes. फायनान्शियल आणि इमोशनल सिक्युरिटी बद्दलच बोलतेस Correct. आणि ह्या दोन्ही सिक्युरिटीज हातात हात घालून जातात. Correct. फायनान्शियल सिक्युरिटी असली की इमोशनल सिक्युरिटी असले आणि इमोशनल सिक्युरिटी असली की तुम्हाला फायनान्शियली स्टेबल असल्यासारखं वाटतं. अजूनही जर का काही आपण इन्व्हेस्टमेंटच्या एक्सपिरियन्स बद्दलच बोलत आहोत तर 2 ॲस्पेक्ट्स आहेत की एकतर म्हणजे इव्हन इन टर्म्स ऑफ प्रोफेशन तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा काय अनुभव आहे, तुम्ही टीम मॅनेज करता. आणि लास्टली स्पीकिंग टू क्वेश्चन टू ऑल ऑफ यू की आजच्या घडीला जर का विचारलं की तुम्ही तुमच्या यंगर सेल्फला काय सल्ला दिला असता किंवा पॅरलली तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला काय सल्ला द्याल, तर ह्याच्यात तुमचं काय मत आहे? म्हणजे लेट्स स्टार्ट विथ प्रोफेशनली तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा काय एक्सपिरियन्स आहे आणि ओव्हरऑल काय सल्ला द्याल, ह्याच्यावर तुम्ही सगळ्यांनीच एक तुमचे इनपुट्स द्यावेत. सो प्रोफेशनली असं मी म्हणेन की ॲट यंगर एज टेक अ लीप ऑफ फेथ. आय विल स्टिक टू माय टर्म लीप ऑफ फेथ बिकॉज अ लॉट ऑफ युअर लाईफ इज लीप ऑफ फेथ. सो मी ज्या स्टेजला माझा फर्स्ट सॅलरी होती इंजिनिअरिंगमध्ये त्याच्या 1/3 स्टेजला मी 1 वर्षात करिअर चेंज केली आणि तेवढी माझी सॅलरी होती. इट वॉज 1/3. पण त्यावेळेला मी असा नाही विचार केला की एवढीच का कमी आहे, मग मला तरी तिकडेच परत जायचंय, कारण मज्जा येत नव्हती आणि आयुष्यात मज्जा येणं महत्वाचं आहे. आय वॉज थिंकिंग लॉंग टर्म. आयुष्यात मज्जा येणं महत्वाचं आहे. मग ती मज्जा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तुमच्या आवडीच्या फील्डमध्ये इन टर्म्स ऑफ युअर नॉलेज, इन टर्म्स ऑफ युअर एज्युकेशन, तर मग तुम्हाला तुमचा डे टू डे स्ट्रेस असतोच, तो कुठल्याही जॉबमध्ये असतो, बट यू विल बी केपेबल ऑफ बेअरिंग दॅट स्ट्रेस. गुड ॲडवाइस. पण जर तुम्ही जसं काकाही म्हणतात की तुम्ही सुरुवातीलाच हा विचार करताय की मला बेस्टच इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स पाहिजेत, तसं मला बेस्टच पगार पाहिजे आणि मी त्याच फील्डमध्ये जाणार जिथे मला बेस्टच पगार मिळेल, पण तुमची आवडच नाहीये, तर मग पैसे येतील पण मज्जा नाही येणार आणि मग ते इव्हेंच्युअली इट विल नॉट मॅटर की पैसे आहेत. हिचाच मुद्दा घेऊन मी अगदी पुढे जाते की अगदी म्हणजे माझं पण स्वतःचं असंच आहे की मला माझ्या कामातनं खूप आनंद मिळतो. खरं माझं काम खूप स्ट्रेसफुल आहे, खूप जबाबदारीचं पण आहे, पण मला त्या कामातनं मिळेल जो आनंद मिळतो त्याच्यातून म्हणजे बाकी आपली मी मगाशीच वेगवेगळ्या गुंतवणुकींबद्दल बोलले, त्यामुळे तो पैसा येतो, तो महत्त्वाचा आहे, पण त्याच्या आधी आनंद येतो. तेव्हा मला कितीही माझी केस गुंतागुंतीची असली तरी मला त्या केसच्या आधी कधी ताण आलाय असं अजून एकदाही जाणवलेलं नाही. पण मग मला सांग की आणि- आनंद कशाने येतो? हा आनंद म्हणजे आनंद आणि समाधान हे इथे माझ्याकडे परत हातात हात घालून जातं. एक आनंद अशासाठी की विविधता खूप आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे, म्हणून माझ्याकडे येणारी प्रत्येक केस वेगळी असते. ओके, त्यांचे चॅलेंजेस वेगवेगळे असतात. सो इथे सतत तुम्हाला जर सतत नाविन्याचा ध्यास असेल तर माझं काम तुम्हाला खूप नाविन्य पण देणार असतं. त्याचबरोबर कदाचित तू ज्यांना सल्ला देतेस त्यांचा जर का प्रश्न मिटला तर त्या पॉइंटला तुला जास्त आनंद मिळत असेल. अर्थातच. म्हणजे मी तिथेच आता येणार होते की हा माझ्या कामाचा फक्त एक भाग झाला, पण ते ज्यासाठी माझ्याकडे आलेले असतात ते जर त्यांना मिळालं आणि त्यानंतर ते फोन करून सांगतात, त्याचा फीडबॅक देतात, तिथे मला समाधान, म्हणजे माझी सुरुवात होते आनंदापासून आणि माझा शेवट कुठल्याही केसचा हा समाधानाने होतो.
असं हा माझा कामाचा भाग आहे. आणि तेही मला तिने सांगितलेलं पटलं की मी सुद्धा आधी अजिबात पैशांचा विचार केला नाही. मी जेव्हा सामाजिक संस्थेसाठी, मी जवळजवळ 20 वर्ष सामाजिक संस्थांसाठीच काम केलंय आणि त्यामुळे मला मिळणारं उत्पन्न अतिशय तोकडं होतं. पण हा आनंद मला तेव्हा खूप महत्त्वाचा वाटला, कारण ती माझी लाईफ इन्व्हेस्टमेंट आहे. आनंद आणि समाधान हे लाईफ इन्व्हेस्टमेंट आहे. एक्झॅक्टली. आणि मग नंतर त्याच्यातून मला जेव्हा हळूहळू तुमचा अनुभव संपन्न जसे तुम्ही होत जाता, आणि माझा पूर्ण व्यवसाय माउथ पब्लिसिटीवर चालतो, मी कुठेही माझी जाहिरात करत नाही, त्यामुळे जे कोणी माझ्याकडे येतं त्यांना समाधान मिळतं म्हणून ते समाधान माझ्यापर्यंत येत असतं. मग त्याच्याबरोबर हा पैसा हळूहळू यायला लागतो. तो संयम तुम्हाला ठेवायला लागतो, जो बऱ्यापैकी आमच्या पिढीकडे होता, कारण आमचं बघण्याचा अप्रोचच तसा होता. त्यामुळे आता तो येतो आणि मग तो येतो तर तोही हवा, कारण स्त्रीचं सगळं जे आत्मसन्मान आहे, स्वभान आहे, हे सगळं तिच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असण्यामध्ये आहेच. Financial तुम्ही freedom त्या स्त्रीला येणं येतच. त्याच्यावरती आहे. त्यामुळे आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्य हे जर त्या स्त्रीला असेल तर ती अधिक आत्मविश्वासपूर्वक काम करू शकते. बरोबर. तिचा, कारण तिचा आत्मसन्मान त्या येणाऱ्या पैशातून तिच्याकडे येत असतो. त्यामुळे ती जशी आर्थिक आपली गुंतवणूक आहे, तशी ती आपली मानसिक वाढ पण आहे. आणि माझ्या क्षेत्रात ही योगायोगाने एका हातात हात घालून जाते, याचं मला खूप मोठं समाधान आहे. पण मग तू नेक्स्ट जनरेशनला काय सांगणार? पुढच्या पिढीच्या बाबतीमध्ये तू 2 शब्द वापरलेस, ते मी पकडून पुढे बोलते. एक, तू म्हणालीस की आता आम्हाला कम्फर्ट मिळालाय त्यामुळे आमच्या मुलांना ऑब्व्हियसली मिळणारच आहे, आम्हाला आता त्यांना क्वालिटी लाईफ द्यायचं आहे. आणि मग तुम्ही लाईफस्टाईलबद्दल पण बोललात, तर क्वालिटी लाईफ जर मुलांना द्यायचं असेल तर तुम्हाला तुमचा लाईफ बॅलन्स मेंटेन करायला लागेल. आणि इट इज नॉट वर्क लाईफ बॅलन्स, इट इज लाईफ बॅलन्स. आणि वर्क हे त्यातला एक भाग आहे. करेक्ट. कारण आपण सगळे 5 कंपार्टमेंट्समध्ये राहतो. आता इथे आपण सगळे मॅरिड, त्यामुळे इंडिव्हिज्युअल, मॅरिटल, फॅमिली, सोशल आणि प्रोफेशनल, वैयक्तिक, वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक, ह्या 5. आणि आता वी आर ॲडिंग स्पिरिच्युअल टू दॅट, कारण सगळ्यांना महत्त्व कळायला लागलेलं आहे की आपलं मेडिटेशनचं महत्त्व किती आहे, काउन्सिलिंगचं महत्त्व किती आहे, मानसिक आरोग्याचं महत्त्व किती आहे. त्यामुळे तो ॲडिशनल कप्पा परिस्थितीबरोबर ॲड होणारच आहे. याचा बॅलन्स तुम्ही चांगला जर ठेवू शकलात, आणि तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये फार 4 शेअरिंग्स फार महत्त्वाची आहेत. आपण नेहमी प्रॅक्टिकल शेअरिंगबद्दल, व्यावहारिक शेअरिंगबद्दल बोलतो, पण आपलं शरीर, मन आणि मेंदू हा भावनिक शेअरिंग, बौद्धिक शेअरिंग आणि सेक्शुअल शेअरिंग ह्याच्यासाठी डिझाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे इमोशनल, इंटलेक्च्युअल आणि सेक्शुअल शेअरिंग हे तुमच्या वैवाहिक नात्यातली अतिशय महत्त्वाची शेअरिंग्ज आहेत. प्रॅक्टिकल शेअरिंग बरोबर या 4ही शेअरिंग जर तुमच्या वैवाहिक जीवनात असतील तर यू आर फॉर्मिंग अ कंपॅनियनशिप. आणि त्यामुळे त्याच्यातून तुमच्या जोडीदाराबरोबरचा इमोशनल आणि इंटलेक्च्युअल बॉन्ड हा खूप स्ट्रॉंग होत असतो. आणि दॅट गिव्ज यू इमोशनल सिक्युरिटी अँड स्टेबिलिटी. म्हणून नात्यांमधली गुंतवणूक इतकी महत्वाची. आणि मग हे जर पालकांनी आणि हे जर तुमच्या मुलांनी बघितलं तर त्याला पण मग ती भावनिक सुरक्षितता त्या घरात मिळत जाते, जी त्याच्यासाठी त्या वेळेला फार महत्वाची असते. की ते हे सगळे अतिशय तोच सुदृढ नातेसंबंध बघतोय, आईवडिलांचं सुदृढ वैवाहिक जीवन बघतोय, कौटुंबिक जीवन, आपल्या आईवडिलांचं, आजी आजोबा, तू म्हणाली सासू सासऱ्यांचा सपोर्ट, हे सगळं ती मुलं बघतच वाटतात. आणि पालकत्व म्हणजे मी तुमच्या पिढीला हे सांगेन की तुम्ही मुलं वाढवताना मुलं कशी वाढवायची याबद्दलचं काउन्सिलिंग, पॅरेंटल काउन्सिलिंग घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमची मुलं वाढवणं त्या पिढीसाठी सोपं नाही आहे. कारण बाहेरचे डायनॅमिक्स इतके बदलत आहेत, चॅलेंजेस इतके वाढत आहेत. इफ यू डोंट अंडरस्टँड द सायकोलॉजी बिहाइंड इट, ओके, की कसं हँडल करायचं, तर हे हँडल करणं खूप अवघड होईल. त्यामुळे मुलांना वाढवताना पालकत्व कसं असावं याचा एक तुम्हाला शिक्षणच येणाऱ्या काळामध्ये जर घेतलं तर तुमची मुलं तुम्हाला हवी तशी छान वाढवता येतील, क्वालिटी लाईफ त्यांना देता येईल. सो काका, तुम्ही एक खूप बरोबर बोललात की मी पण असं ऐकलं होतं कुठे, आणि जे मला खूप पटलं होतं आणि लक्षात राहिलेलं त्याच्यामुळे, की आपण प्रत्येकच असं प्रयत्न करत असतो की मी कशी छान आई बनेन किंवा मी कसं छान बाबा बनू शकतो.
पण त्या मुलासाठी हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती छान पार्टनर्स बनता. बरोबर आहे. सो तो तुम्हाला आई आणि बाबा पण बघतोच, पण त्याच्यासाठी हे पण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एकमेकांचे पार्टनर्स किती छान आहात. सो आपण फक्त आपलं आई आणि बाबा बनण्यातच आपण इतके एफर्ट्स घेतो कधी कधी बाळ झाल्यावर, ऍटलीस्ट थोडे वर्ष, कारण खूपच सगळं चेंज झालेलं असतं. पण तुम्ही म्हणता ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं इथे नाही. शिक्षण खूप मोठा मॅटर करतं ह्या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे अगदीच. खूप शिकलेला आहे म्हणून मी खूप चांगला पेरेंट्स होईल असं असं नाही नाहीये. तर तुम्ही भावनिक स्तरावर उतरलंच पाहिजे. म्हणजे ते शिक्षण पण महत्वाचं आहे. तुम्ही आता बोलता म्हणाल की मला क्वालिटी त्याला लाईफ द्यायचंय. म्हणजे क्वालिटी लाईफ म्हणजे खूप महागडं शिक्षण, खूप Definitely. महागड्या गोष्टी असं नाही. तर त्याच्या ह्या सगळ्या गुंतवणुका जर तुम्हाला जपता आल्या तर तुम्ही उत्तम त्याचं ते मूल घडवणार आहात पुढे. आणि मला वाटतं तुम्ही चांगल्या मुली आहात, चांगल्या सुना पण तुम्ही होणार आहात. म्हणजे व्हायचा प्रयत्न करताय पण तुम्ही नाही, होणार चांगल्या. आहात. आहेतच. प्रश्नच नाही. आणि तुम्ही प्रयत्न तुमची पिढी करते, पण तुमच्याकडचा फोकस जो आहे तो जास्त अर्निंग वरती आहे किंवा तुमच्या प्रॅक्टिकल व्ह्यू कडे जास्त जाणार आहे. तो जर बदलून तुम्ही या सगळ्या गोष्टींना स्पर्श करून जाणार असाल तर तुम्ही उत्तम आई आधी बनाल आणि मग तुम्ही आणि उत्तम पुढची पिढी पण तुम्ही चांगली घडवाल. तुम्हाला काय हवं याच्यापेक्षा तुमच्या मुलांना काय हवं. बालमानसशास्त्र. नाही अद्वैता, मला तुला या ठिकाणी असं एक विचारायचं आहे की तुझं जे कीर्तनाचं जे तो एक जो तो गुण आहे आणि त्याचा तू जे काय एक अभ्यास केलायस आणि तू त्याचा वापर करतेस. आत्ता वंदना म्हणाली किंवा हे सगळेजण जे बोलत आहेत ना, हे एका जास्ती करून शहरामधल्या खूप सुशिक्षित फॅमिलीमध्ये त्याविषयी आपण बोलतोय. पण कीर्तनाचं जे माध्यम आहे, म्हणजे आज वंदना जी काउन्सेलिंग करते, पूर्वीची काउन्सेलिंगची पद्धत होती, त्याला काउन्सिलर म्हणत नव्हते तर त्याला कीर्तनकार आणि हे म्हणत होते. बरोबर, अगदी बरोबर. आता मी स्वतः माझ्या बँकेच्या निमित्तानं अनेक खेड्यांमध्ये मी काम केलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे तुला की तुझ्या या कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांना आपण सो कॉल्ड अशिक्षित म्हणतो, माफ करा मला हा शब्द मागं घ्यायचा आहे पण आधी वापरतो, सो कॉल्ड जे अशिक्षित लोक आहेत त्यांना शेवटी हेच सगळे आनंद मिळण्यासाठी विद इन देअर प्रत्येकाच्या लिमिट्समध्ये कीर्तनाचा किती उपयोग होणार आहे. आता मी अशिक्षित शब्द मागं का घेतोय ते आधी सांगतो. आपण ज्यांना अशिक्षित म्हणतो त्याचं कारण असं की आपण त्याची फुटपट्टी लावलेली आहे की तो ग्रॅज्युएट असा झाला का, कुठल्या युनिव्हर्सिटीतनं झाला, तो काय शिकला याच्यावरती. पण मी जे बघितले खेड्यातली लोक की जी थेरॉटिकली त्यांना अशिक्षित म्हणतात परंतु त्यांच्याकडे जो एक विवेक असतो ना, विस्डम, हा इतका प्रचंड मला पाहायला मिळाला. आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलरली गावांमध्ये जेव्हा लोक जेव्हा त्यांच्या बरोबर म्हणजे हे जे कीर्तनकार वगैरे जेव्हा सांगायचे ना तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून ते एक गाव एका कुटुंबाप्रमाणे करू शकायचं. ह्या स्ट्रेंथचा वापर जेव्हा आपल्याकडे आपले सरकार, समाज, निरनिराळी ही जाती आणि याची जी व्यवस्था आहे, धर्म, ही लोक जेव्हा हे व्यवस्थित करतील तेव्हा जे नेशन बिल्डिंग हे जे आम्ही म्हणतोय ते त्या वेळेला होणार आहे. तुझ्या कीर्तनाचा तिथं काय उपयोग करता येईल, तुला काय वाटतं मला सांग. तू जे म्हणालस की ते अशिक्षित आहे, ते अशिक्षित नसतात. म्हणजे आम्ही जेव्हा पुराण कथा सांगायला लागतो ना तर माझ्या कीर्तनाला बसलेल्या अनेक लोकांच्या त्या तोंडपाठ असतात. तर ते शिकलेले मग तोंडपाठ कशा, याचा जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की मंदिरावरती जी चित्र किंवा प्रसंग कोरलेले असतात ते प्रसंग त्यांच्या मनावरती फार सुंदर हे असतात, परिणाम बिनलेले असतात आणि त्यानुसारच ते वागतात. त्यांची ही जी श्रद्धा आहे म्हणजे शिक्षणातून श्रद्धा आणि मग त्यातून त्यांची जी गुंतवणूक असते समाजाप्रती, नाही मग करणारी दान दिलं ना मग मी पण दान देणार, ही तुम्ही कुठेही शिक्षणाने त्यांच्यामध्ये रुजवू शकत नाही. म्हणून इथे हे गुंतवणुकीचं सुद्धा जे काही तंत्र आहे हे कीर्तनकार फार उत्तम करतात आणि त्यांची भावनिक मानसिक गुंतवणूक वाढवण्याचं काम कीर्तनकार करतात. म्हणून तिथे त्यांचा जास्त समाजामध्ये उपयोग आहे किंवा ते जास्त पोचतात लोकांपर्यंत. जे तुमच्यासारखे आपण ज्याला खूप सोपट सुशिक्षित म्हणतो आपण जाऊ शकत नाही ह्यांच्यापर्यंत, पण हे लोक जातात आणि ते श्रद्धेने तुम्हाला फॉलो करतात. म्हणून माझं वागणं, माझं बोलणं जे मी शाळेमध्ये सांगतो की शाळेमध्ये जर शिक्षक उत्तम असेल तर विद्यार्थी उत्तम घडतोच आणि त्याचं रिफ्लेक्शन आम्हाला पाहायला मिळतं. ही शिक्षकाची गुंतवणूक आहे. शार्वरी, तुझं काय म्हणणं आहे म्हणजे इन टर्म्स ऑफ सो तुम्ही एक मगाशी प्रश्न विचारला ज्याचं उत्तर बहुतेक राहिलं की आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट करतो. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी एक टीम मॅनेज करते
Exactly. तर माझा जॉब हाच आहे की ब्रिंगिंग आउट द बेस्ट फ्रॉम दॅट पर्सन. So you're basically investing your time and efforts in. युअर टाइम अँड एफर्ट्स. आणि मला असं वाटतं की जर का मला त्याच्याकडनं काही अपेक्षा आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की अरे माझ्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा जेव्हा असं वाटतंय की अरे हे होत नाही आणि मला सांगायचं त्याला की हे व्हायलाच पाहिजे, तर त्याचा माझ्यावर तो विश्वास बसण्यासाठी एक पर्सनल कनेक्ट पण खूप इम्पॉर्टंट आहे. हो. की ही शुड ऑल्सो फील दॅट शी अंडरस्टँड्स मी, शी केअर्स फॉर मी पर्सनली, तर मग मी त्याला ओपनली चॅलेंज पण करू शकते. सो नुसतंच चॅलेंज केलं आणि नुसतंच जर का प्रोफेशनल लाईफ बद्दलच मी त्याच्याकडनं अपेक्षा ठेवली तर ही विल नॉट डू इट. म्हणजे ते भांडणं होतील तिथे. हा, मग भांडण होती. पण म्हणजे त्याला काहीतरी एक शब्द पण आहे, रॅडिकल कॅन्डर म्हणतात त्याला, की केअर पर्सनली अँड देन यू कॅन चॅलेंज दॅट पर्सन ऑल्सो ओपनली, देन ही वुडंट फील बॅड अँड इट विल ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम हिम. Yes. सो ही पण एक इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रोफेशनल एन्व्हायरमेंट मध्ये पर्सनल लेवलची एक्झॅक्टली. सो इन्व्हेस्टमेंट. आणि ऑफकोर्स ते थोडंसं चॅलेंजिंग होऊन जातं की किती पर्सनल, ऑफकोर्स दॅट वी हॅव टू डिसाइड. बट अपार्ट फ्रॉम टाइम अँड एफर्ट्स यू हॅव टू ऑल्सो केअर फॉर दॅट पर्सन सो दॅट हे जे टीम बिल्डिंगची एक्सरसाइज आहे, सो यू आर क्रिएटिंग समथिंग बाय इन्व्हेस्टिंग युअर टाइम अँड एफर्ट विच इज नॉट बेनिफिशियल फॉर यू एज अ एम्प्लॉई, फॉर देम एज एम्प्लॉईज, रादर द ऑर्गनायझेशन. अँड So I would differ slightly on that. When you say you're investing time and efforts in your team, आता for that matter एक पोझिशन वरती आपण येतो असिस्टंट मॅनेजर, त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या लेवलचे मॅनेजर होता, सिनियर मॅनेजर होता, त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टर होता, काही होता. तुम्हाला तिथे पोहोचवण्यासाठी तुमची जागा कोणीतरी घ्यायला लागते. हो. आणि ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या टीम मध्ये करता. करेक्ट. सो जे आपण म्हणतो की हे सेल्फलेस पण नाही आहे की तुम्हाला ॲज अन एम्प्लॉई ह्याचा फायदा नाही होणार आहे किंवा त्यांनाही नाही होणार, आपण असं नाही म्हणू शकत. कारण जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुमच्या टीमनी ग्रो करणं महत्वाचं आहे. नाहीतर रिप्लेसमेंट फॉर यू, सगळेच त्याच पोझिशन मध्ये बसणार. हो, Yes. अगदी बरोबर. मग आता तू सांगणार काय तुझ्या नेक्स्ट याला जेन झी? प्रोफेशनली आय थिंक इट इज इम्पॉर्टंट टू बी अ टीम प्लेअर. ओके. बिकॉज यू कॅनॉट डू एव्हरीथिंग. नेहमी असं होणार आहे की तुम्हाला काहीतरी येतं, तुम्हाला नाही येतं. इवन ॲज अ मॅनेजर तुमच्या ज्युनियर टीम मेंबर्सला काहीतरी छान येत असतं. बी ओपन टू लर्निंग irrespective of whatever their position is, whatever their financial situation is, whatever their age is, काही. एक्झॅक्टली. सो जे माझं थोडंसं गोईंग बॅक टू द रूट्स मध्ये पण असं बरेच वेळा होतं की आई बाबांनी काहीतरी सांगितलेलं असतं, आपण दुर्लक्ष करतो आणि तेच आपण पैसे देऊन कोणाकडनं तरी सेम गोष्ट ऐकतो. सो ते आय थिंक मी म्हणेन की आम्ही हे मला उशिरा कळतंय थोडं. आता फॉर दॅट मॅटर बाबा मला लहानपणापासून मी एक साधारण 9वी पर्यंत रोज स्विमिंग करायचे, रोज. बाबांचं माझं तेच म्हणणं आहे की तू का नाही अजून पण स्विमिंग करत. स्विमिंग एक मुद्दा झाला, त्यांचा पॉइंट असतो की तू रोज का नाही एक्सरसाइज करत. हे मला आता 30 क्रॉस केल्यावर रिअलाइज होतं की अरे आपण का नाही ऐकलं. काय म्हणजे मला असं वाटत होतं की नाही मी काळी पडीन स्विमिंग करून, विच इज ट्रू ऑल्सो होतं. सो आय टूक टाइम टू गेट ओव्हर दॅट. पण मग बाकीच्या गोष्टींमध्ये का नाही मी इन्व्हेस्ट केलं. सो मग मी एक सजेस्ट असं करेन की जे तुमचे सेम थिंग बाबा मला रोज म्हणतात किंवा आई पण फॉर दॅट मॅटर की सकाळी उठ रात्री वेळेत झोप. तर तुमचं प्रोफेशन ते अलाव करतंय का नाही इज अनदर स्टोरी. पण मग मी आता असा विचार करते की पण मला उठायचंय आता, पण आता लागली सवय माझ्या टीमला, माझ्या बॉसला की नाही ही तर रात्री असते अवेलेबल, मग सकाळी नाही उठत. सो मग हे जर तुम्ही एक हॅबिट क्रिएट करणे इन टर्म्स ऑफ ऑल ऍस्पेक्ट्स, हेल्थ, जसं काकू म्हणाल्या की लाईफ बॅलन्स. आमच्या जनरेशन मध्ये आम्ही वर्क लाईफ बॅलन्सच म्हणतो आणि आता वर्क लाईफ मध्ये पण वर्क आणि लाईफ नाहीये, वर्क लाईफ एकत्र, वर्क लाईफ कामाचं आयुष्य. म्हणजे टू अ लार्ज एक्सटेंट वर्क फ्रॉम होम नव्हतं आमच्यासाठी, स्टेइंग इन ऑफिस असं होतं मोरलेस. म्हणजे घरचंच ऑफिस झालं आता की घरीच जाग्या होत्या, नो मोर बाउंड्रीज. सो इफ यू ट्राय अँड एस्टॅब्लिश युअर बाउंड्रीज, जे ऍक्च्युली मी माझ्या नवीन टीम मेंबर्स मध्ये बघते ऍज मॅनेजर्स खूप त्रास होतो त्याचा की ते करू शकतात आणि मी नाही करू शकत.
पण इट इज अ हेल्दी प्रॅक्टिस की तुम्ही मेंटेन करा. आणि मग सेकंड एक मी खूप इम्पॉर्टंट सजेशन देईन की हॅव्हिंग another source of income, having another source of how do I put it, you are not relying on only one thing. Exactly. Be it Second source of income. educationally or financially. Second source of income. Second source of income म्हणा, किंवा तुम्हाला काही साईड हॅबिट्स असायलाच पाहिजे. हॉबिट्स म्हणले कारण LOTR मला अतिशय आवडतं वाचायला. सो साईड हॅबिट्स असायला पाहिजे जे तुम्हाला तुमचा स्ट्रेस घालवायला मदत करतील. आणि जर त्या हॅबिट्स तशा असल्या की इट विल जनरेट अ सेकंड सोर्स ऑफ इन्कम, नथिंग लाईक इट. पण तरीही तसं नसलं, इवन इफ यू आर नॉट बेस्ट ॲट पेंटिंग और डान्सिंग और एनिथिंग, you still continue to do it in smaller proportions because simply Be in because touch they with give you them. joy. Be in touch. You can याचा enjoy, असं not Stress necessarily relief. एकदम Stress best असायला. relief. Exactly. Stress release आणि सेन्स ऑफ एन्जॉयमेंट. एक याचं so मला पण असं वाटतं की इवन आय वॉन्ट टू स्टार्ट डुईंग दॅट फॉर वन रिझन की चल आता मी बिझी आहे, मला काम आहे, घरी काय काय आहे. पण से वन्स आय क्रॉस 60 आय एम नॉट गोइंग टू हॅव माय मे बी असं ऑफिसमध्ये मी एवढी ऑफिस नसणार आहे, एवढी बिझी नसणार आहे. मे बी तेव्हा माझ्याकडे हेल्थ वाईज पण एवढी एनर्जी नसेल किंवा मनी वाईज पण मला तेवढी लिबर्टी नसेल की मी जसं आत्ता खर्च करते तसा करेन. सो तेव्हा मी माझा वेळ कसा घालवणार आहे, तेव्हा मला जॉय कशातनं येणार आहे. सो एव्हरीवन शुड हॅव समथिंग दॅट दे कॅन डू बाय देमसेल्व्स अँड विच डज नॉट रिक्वायर लॉट ऑफ रिसोर्सेस. हे Be in touch with themselves. हे तू जेनझीला सांगतेस आणि हे. येस. सो हे मला पण अँड ऑफकोर्स जेनझीला Gen Z ला पण. पण. So हे आमच्या जनरेशन मध्ये पण मेजॉरिटी कदाचित मी असं पाहिलेलं नाही की आहे. पण दिस इज अन ॲडवाइस टू एव्हरीवन इन्क्लुडिंग मी. Okay. So everyone should start preparing for their free time and how they want to First consume create some that. free time Exactly. consciously Yeah, and just कॉन्शियसली. सो 25 to 30 एक असा टाइम पिरियड येतो वेन यू आर सुपर फोकस्ड ऑन युअर वर्क. Hmm. सो त्याच वेळेला जर तुमच्या ज्या ओल्ड हॅबिट्स आहेत त्या परत आणा. Hmm. काही Hobbies असतं असतील. आपल्या, काही Hobbies असतं. असतील, yes. आर्ट असतील, डान्स असेल, गेम्स असेल. यार गेमिंग मधून तुम्हाला जर फ्रीडम मिळतंय तर सेन्स ऑफ जॉय मिळतोय, व्हाय नॉट. Engage your mind in something other than work, so your entire personality doesn't be as a manager, as an employee of XYZ. घरी मॅनेजरच. किंवा असं या कंपनीची असोसिएटेड माझी पर्सनॅलिटी आहे असं नाही. आपण काय गुगल नाही होत, माणूस होत. मला वाटतंय की म्हणजे भरपूर छान सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू खूप ऐकून घेतलंय. आणि खरं तर हा एक एपिसोड कमी पडेल आपल्याला सगळं ऍस्पेक्ट करायचे ठरवले. आणि आय रिअली होप की वी गेट अनदर ऑपॉर्च्युनिटी टू डिस्कस इव्हन फर्दर ऑन ऑल राऊंड इन्व्हेस्टिंग ऍस्पेक्ट्स अँड द माइंडसेट. बट आज जे काही मुद्द्यांवर चर्चा झाली, जे काही तुमचे इनपुट्स आणि रादर तुमचे एक्सपिरियन्सेस आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाले त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू. तर आजच्या या थोडक्यात 8 मार्च 2025च्या हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गप्पा झाल्या. धन्यवाद. हॅपी विमेन्स डे. हॅपी विमेन्स डे आणि Thank you. थँक्यू आल्याबद्दल. इनक्रेडिबल सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकून खूप बरं वाटलं आणि वी होप टू कीप दिस कंटिन्यू. येस.